ओके, दिसते सर्वांना? तिकडे बघू नका, इकडे बघ. तिकडे चला ओके. काय विषयाचे म्हणजे जे काही लेक्चर आहे त्याचा कृषी कायदा, त्याच्यामध्ये विवाद मीन्स त्याचं जे काही सध्या शेतकरी उठाव करत आहे त्याचा ते विवाद काय आहे, आणि शेवटचा पॉईंट आहे वास्तविकता. वास्तविकता शब्दाला याचा मिनिंग कळाला. याचा मिनिंग असा की कायदा वाईट नाही, ठीक आहे. आणि हे मी म्हणालो म्हणून तुम्हाला नवल वाटतं असेल, पण ऍक्च्युअली नाही. जे चांगलं आहे ते चांगलंच आहे, वाईट आहे तर वाईटच आहे. 90% कायदा चांगला आहे, 10% गडबड आहे. कुठं गडबड आहे त्याच्यावर काय उपाय आहे इथपर्यंत देतो. फक्त तुम्ही जर संयम ठेवून बसलात आणि काही गोष्टी जर कंट्रोल केलात तर मला वाटते की संपूर्ण कायदा तुम्हाला, कारण इथून तिथपर्यंत जायचं आपलं. याला अर्धा 1 तास लागते, याला 1 तास लागते, त्याला ते 15 मिनिटात शेवटच्या 15 ते 20 मिनिटात त्याला संपवतो. खूप छोटं आहे ते. तिन्ही मध्येच 3 तास जातात आरामात. एक 3-3.5 तासाचा वेळ जर दिला तर पूर्णपणे असं या कायद्यावर तुम्ही काय बोलायचं आणि कुठं तुम्हाला जर न्यूज चॅनलवर जर बोलवलं तर त्याचे उत्तर देऊ शकता. इतकं तुम्हाला चांगली माहिती देणार आहे त्यांची. ठीक आहे, पहिलं बघू या कायद्याचा विरोध काय होत आहे. पहिलं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा हा कायदा संविधानिक नाही. ठीक आहे, संविधानिक नाही, संविधानाला हा कायदा धरूनच नाही असं काही जणांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग पहिले हे चेक करू, नंतर मग खरंच आहे की नाही ते चेक करू. नोट्स जेव्हा मी बोर्डवर लिहितो, लिहा म्हटलं तेव्हा लिहून पण घेऊ शकता. ऐकायचं म्हणलं फक्त ऐकलं तरीही चालते. ओके, तयार? काहीच आवाज करू नका, शांत बसा आणि ऐका. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा लक्षात ठेवा, जे काही संविधानिकता दिलेलं आहे कुठल्याही कायद्याची, ती पहिलं तपासण्याचा जो अधिकार आहे ते सुप्रीम कोर्टला पण आहे आणि तो हायकोर्टला पण आहे. आपल्या संविधानात दिलेला आहे संविधानिकता. ओके, आता संविधानिकता याच्यावर का धरलेली आहे लावून, कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे बाबा हे व्हाईस वोटनं कायदा जो आहे, व्हाईस वोट म्हणजे ते सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. व्हाईस वोट काय असते, मेजॉरिटी काय असते, लोकसभा, राज्यसभा, जॉईंट सिटिंग, सगळं काय याच्यामध्ये टोटल पॉलिटी येणार याच्यामध्ये, टोटल सांगतो याच्यामध्ये. तर बऱ्याच जण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की हा कायदा संविधानात धरून नाही. काही जणांचं म्हणणं आहे की राज्यसूचीतला विषय आहे त्याच्यावर केंद्र कसा कायदा करू शकते. केंद्राचं म्हणणं आहे नाही आम्हाला पण अधिकार आहे, आम्ही पण कायदा करू शकतो. म्हणून ते पहिलं बघू, चेक करू किंवा खरंच कायदा बसतो का. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा कुठल्याही कायद्याची संविधानिकता चेक करताना 2 गोष्टींनी केली जाते, लक्षात ठेवा. कुठल्याही कायद्याची तुम्ही पण पर्सनली करा, 2 गोष्टी बघायच्या त्याच्यामध्ये. काय बघायचं, पहिला त्या कायद्यामध्ये जे काही कंटेंट आहेत, कंटेंट, त्या कंटेंटनुसार म्हणजे त्या कायद्यात दिलेले जे कंटेंट आहेत ते कंटेंट जर संविधानात धरून नसतील तर मग ते कायदा इनव्हॅलिड मानला जातो. कंटेंट पहिले हे बघू. कंटेंट मीन्स मराठीमध्ये विषय वस्तू, हे बघितलं जातं. दुसरं काय असतं, दुसरं त्याच्यामध्ये जे असतात, त्या कायद्यामध्ये दिलेले जे काय असते त्याची जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर आहे ती प्रोसिजर जर त्याची प्रक्रिया, प्रोसिजर म्हणजे काय प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया जर धरून नसेल संविधानाला, म्हणजे उदाहरण घ्या, कंटेंट संविधानात बसायला लागले, सांगितल्यावर तुम्हाला कळून जाईल नंतर. कंटेंट संविधानाला धरून आहेत पण पास करण्याची प्रोसिजर संविधानाला धरून नाही तरी इनव्हॅलिड मानलं जातं. म्हणजे कुठलाही कायदा पास करताना त्याचे कंटेंट संविधान धरून पाहिजे आणि त्याची प्रोसिजर सुद्धा संविधान धरून पाहिजे, तरच कायदा व्हॅलिड मानला जातो. नाहीतर या दोन्हीपैकी एक जर नसेल आणि एक असेल तर सुप्रीम कोर्ट त्याला इनव्हॅलिड कायदा म्हणते. पहिलं चेक करून बघू या कायद्यातलं. काही जणांचं म्हणणं आहे किंवा कंटेंट बरोबर नाही, संविधान धरून नाही. काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे, पंजाब मधल्या, हरियाणा मधल्या काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे किंवा कंटेंट ओके, आम्हाला काही अडचण नाही, आम्हाला प्रोसिजर मान्य नाही याची, त्याच्यामुळे इनव्हॅलिड करावं. मग माझं तर वैयक्तिक मत म्हणलं तर याला सुप्रीम कोर्टमध्ये आव्हान दिलं तर अर्धा घंटा बी सुप्रीम कोर्ट जर वेळ घालला याला व्हॅलिड करून टाकते कायद्याला. काय अडचण नाही कायद्यामध्ये, कारण कंटेंट बरोबर आहे, प्रक्रिया बरोबर आहे. थोडक्यात सांगतो काय अडचण आहे, हे एवढं काही लिहायची तुम्हाला आवश्यकता आहे, पुढे लिहू शकता. ठीक आहे, एवढंच वेळेमध्ये भरून टाकायला 4 गोष्टी घ्यायच्या. पहिला पॉईंट बघू आपण, संविधानिकता. लक्षात आले, संविधानामध्ये काय बघायचं आहे, कंटेंट काय आहे, संविधान धरून आहे की नाही. दुसरं काय आहे, त्याची प्रोसिजर. तुम्ही जर राज्यघटना कधी वाचवली असेल, राज्यघटनेमध्ये तुम्हाला एक प्रक्रिया दिली आहे बघा, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ठीक आहे, अशी प्रोसेस दिली आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं लिहिलेलं आहे आर्टिकल 21 मध्ये. आणि ही आपण पद्धत जपानकडून घेतलेली आहे, जपानकडून घेतलेली आहे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तर ते प्रोसिजर काय आहे ते इथं आपण बघणार आहोत. आणि कंटेंट या कायद्यामध्ये, हे कायदा जर बसत असेल तर व्हॅलिड, नसेल तर इनव्हॅलिड. हे पहिल्यांदा बघू, नंतर मग इकॉनॉमिक्स कडे जाऊ आपण. ठीक आहे, तर पहिल्यांदा सर्वांनी हेडिंग टाका आता, कायद्याची संविधानिकता अशी हेडिंग टाका. कायद्याची संविधानिकता, कायद्याची संविधानिकता, कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिडिटी, कॉन्स्टिट्यूशन व्हॅलिडिटी, कायद्याची संविधानिकता. तर पहिलं विषय वस्तू, विषय वस्तू अर्थात कंटेंट्स ऑफ ऍक्ट,
कंटेंट्स ऑफ ऍक्ट, जे काही कायदा आहे तो कायदा कंटेंटच्या दृष्टीने संविधानिक आहे का, तर ते चेक करू. हे चेक कशा पद्धतीने केलं जातं, तर हे चेक केलं जातं 3 पद्धतीने संविधानामध्ये आपल्या. ठीक आहे, 3 पद्धतीनं. पहिली पद्धत आहे FR अर्थात आर्टिकल 13, ही पहिली पद्धत आहे. दुसरं त्याचं जे काही चेक आहे ते चेक केलं जातं, ते म्हणजे दुसरा पॉइंट येतो ते म्हणजे BS. ठीक आहे, अर्थात ठीक आहे, केबीसी म्हणजे कोण बनेगा करोडपती नाही बरी. ठीक आहे, उगाच काही अर्थ काढू नका, मी सांगितल्याशिवाय काही करू नका. ठीक आहे, BS. आणि तिसरं येतं SLP अर्थात राज्यघटनेचं आर्टिकल 246, आर्टिकल 254 या ठिकाणी महत्वपूर्ण ठरवायचं. या तिन्हीमध्ये जर कायदा बसला, नीट ऐकून घ्या, तिन्ही जर कुठे जरी प्रॉब्लेम असेल तर संविधान त्याला इनव्हॅलिड मानलं जाईल, पण तिन्हीमध्ये जरी कायदा बसला तर कायदा तो वस्तू दृष्टीनं कंटेंटच्या दृष्टीनं व्हॅलिड मानला जातो. आता बघू हे कायदा व्हॅलिड आहे का. पहिला मुद्दा काय म्हटलंय, फंडामेंटल राईट. FR म्हणजे फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क. आणि कोणताही कायदा मूलभूत हक्काला धरून आहे की नाही हे राज्यघटनेच्या आर्टिकल 13 मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 13 घरी गेल्यावर वाचून बघा एकदा. आर्टिकल 13 स्पष्टपणे सांगितलं 13(1), 13(2) मध्ये. 13(1) मध्ये सांगितलेलं आहे संविधानाच्या पूर्व जे कायदे निर्माण झाले, संविधानाच्या पूर्व जे कायदे निर्माण झाले 1860 मध्ये 1850 मध्ये जे कायदे निर्माण झाले, ते कायदे जरी संविधानाचं उल्लंघन करत असतील मूलभूत हक्काचं तर ते इनव्हॅलिड मानले जातील. आणि आर्टिकल 13(2) मध्ये सांगितलेलं आहे की आता 1950 नंतर केलेले कायदे जर संविधानाला धरून असतील मूलभूत हक्काला तर इनव्हॅलिड मानले जातील, असं आर्टिकल 13 मध्ये सांगितलं. म्हणजे आर्टिकल 13 नुसार सुप्रीम कोर्टला कोणत्याही कायद्याला मूलभूत हक्काशी सुसंगत की विसंगत चेक करायचा अधिकार दिलाय आर्टिकल 13 मध्ये. ओके, मग आता पहिला मुद्दा, हे 3 शेतीचे कायदे आहेत हे मूलभूत हक्कामध्ये बसतात का, तर पहिला प्रश्न या ठिकाणी लक्षात ठेवा, त्याचं उत्तर लक्षात ठेवा. कोणत्याही व्यक्तीनं मूलभूत हक्काचं उल्लंघन करते असं म्हटलेलं नाही, म्हणजे हे कायदे मूलभूत हक्कामध्ये परफेक्ट बसले. आतापर्यंत कोणीच त्याला ऑब्जेक्शन घेतलं नाही, शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्याच्या वकिलांनी, की हा कायदा मूलभूत हक्काचं उल्लंघन करतो, आतापर्यंत म्हटलं नाही. म्हणजे याचा मिनिंग असा की कंटेंट मध्ये पहिलं हे 3 कायदे इथं पास झाले, नो प्रॉब्लेम. फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतात, हे कायदे फंडामेंटल राईटचं उल्लंघन करतच नाही. हा, एखादा व्यक्ती म्हणू शकतो आजीविकेचा अधिकार, आजीविका जीवन जगण्याचा अधिकाराचं उल्लंघन व्हायला आर्टिकल 21 मध्ये म्हणू शकते, पण ते काही परफेक्ट डिफेन्स नाही. ते सुप्रीम कोर्ट 5 मिनिटात काढून टाकते. ठीक आहे, ते म्हणू शकते, एखादा शेतकरी म्हणू शकते या कायद्यामुळे माझा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, मला जे काही 2 टाइम भाकर मिळण्याचा अधिकार आहे आर्टिकल 21 मध्ये, त्याचं उल्लंघन व्हायला, असं तो म्हणू शकतो. पण ते फार मोठा डिफेन्स नाही. सुप्रीम कोर्ट 5 मिनिटात त्याला खारिज करून टाकायचं सजामध्ये. ठीक आहे, म्हणजे काही डिफेन्स नाही. म्हणून असं म्हणू आपण की यानुसार मूलभूत हक्कानुसार हे कायदे एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे या 3 कायद्यामुळे कोणत्याच व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं नाही, एकाही वकिलांना असं मानलं नाही. ठीक आहे, म्हणजे हे कायदे इथं बसले, याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. आता दुसरं आहे BS लिहिले आहे. BS चा मिनिंग बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अर्थात मराठीमध्ये म्हणतात संविधानाचं जे काही मूलभूत संरचना जी आहे, संविधानाची मूलभूत संरचना, त्याला काय धक्का लावते का. इथं जर धक्का लागला, लक्षात ठेवा मी काय म्हणालो, या 3 पैकी एका जागी जर धक्का लागला तरी तो कायदा संविधानाच्या विरुद्ध मानला जातो, इनव्हॅलिड मानला जातो. तर पहिले इथं कायदा बसला, लक्षात ठेवा इथं कायदा ओके आहे असं मी बाण मारतो, कायदा ओके, याचा काही प्रॉब्लेम नाही. आता KBC इथं लिहिलंय. ठीक आहे, त्या केबीसीचा मिनिंग केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केस 1973 ला जी केस झाली होती, 24 एप्रिल 1973 ला केस झाला होता. ठीक आहे, तर त्या केसमध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टनं असं मांडलं की संसदेला कायदा करायचा अधिकार आहे, पण संसद कायदा करताना किंवा दुरुस्ती करताना संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लावणार नाही. आता प्रश्न पडतो, मूलभूत संरचना म्हणजे काय. मूलभूत संरचना म्हणजे उदाहरण देतो, मला एक घर आहे समजा. आता उदाहरण घ्या, राज्यघटनेनं आर्टिकल 368 जे टाकले की नाही दुरुस्ती करण्याचा अधिकार, त्याचा मिनिंग असा आहे की समजा या घराचा समजा चुना खराब झालाय तर डबल लावता येईल, हे झालं दुरुस्त, रिनोव्हेशन केलं. किंवा एखादी इथं म्हणजे समजा गिलावा जे केलाय ते समजा पडला, ठीक आहे, तर डबल त्या ठिकाणी करायचं, दुरुस्ती चालू आहे. ठीक आहे, ओके. किंवा सिलिंग वगैरे खराब झाली तर ते सिलिंग त्याला एकदम परफेक्ट करायचे, एकदम आलिशान बनवायचे, त्याला जबरदस्त. फरशी तुटलेली आहे, नवीन डबल टाकायची, रिनोव्हेशन करून टाकायचं. तर हे असं संविधानामध्ये दुरुस्ती करता येते. एखादी खिडकी मोडलेली आहे चंडू फिंडू लागून तर खिडकी डबल टाकायची. ठीक आहे, ओके. तर हे करता येतं आर्टिकल 368 मध्ये. मग मूलभूत संरचना म्हणजे काय. मूलभूत संरचना म्हणजे पूर्ण घर पाडायचं, मुळवा खंदून काढायचा
आणि डबल घर बांधायचं, म्हणजे याला संविधान डबल लिखणं म्हणतात. म्हणजे राज्यघटना केशवान भारतीमध्ये काय सांगितलं सुप्रीम कोर्टनं, किंवा एक घर पाडून पुन्हा या ठिकाणी नवीन घर बांधता येणार नाही. म्हणजे संविधान हे पूर्णपणे संपून टाकून नवीन संविधान लिहू शकत नाही तुम्ही. मूलभूत संरचना म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर म्हणलं समजा पण देशाचे प्रधानमंत्री म्हणाले नाही ते संविधान वगैरे काही नको, नवीन लिहू आपण, असं नाही समजा. तुम्ही फक्त दुरुस्त करू शकता. दुरुस्त म्हणजे आता उदाहरण देतो तुम्हाला, काही खराब वाटायला कुठं तुम्हाला तर तेवढा भाग बदलून टाका आणि ते पण बदलताना त्याचे ध्यान ठेवा. तुम्ही काही गोष्टीला हातच लावताय ना. आता उदाहरण घ्या, बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येते, तर धर्मनिरपेक्षता येते, स्वातंत्र्य येते, फेडरलिझम येते, सुप्रीम कोर्टाचे अधिकार येतात, भरपूर काय अशा गोष्टी कधी राज्यघटना शिकवताना सांगतो तुम्हाला. पण इथं काय मुद्दा आहे, इथं मुद्दा बघू. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे काही शेतकऱ्याचं की हे जे काही कायदा आहे ते बेसिक स्ट्रक्चरला थोडाफार धक्का लावतो. मग कुठं बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागतो, त्याला फेडरलिझम म्हणतात. ठीक आहे, फेडरलिझम अर्थात संघ राज्य वाद, याला धक्का लावतो असं म्हणणं आहे काही लोकांचं. एक दोन वकिलांना असं मत मांडले पंजाब मधल्या की हा कायदा मी बेसिक स्ट्रक्चरच्या बेसिसवर सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज करू. आणि बेसिक स्ट्रक्चर मध्ये कुठं धक्का मारते हे, फेडरलिझम. फेडरलिझम काय असते तेही सांगतो आणि नंतर SLP काय आहे तेही सांगतो. हे तर मुद्दा संपला. बघा, फेडरलिझम म्हणजे जे काही भारतामध्ये फेडरलिझम घेतलेला आहे तो थोडा अमेरिकेपेक्षा वेगळा आहे. संघराज्यवाद म्हणजे ज्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार या ठिकाणी एकत्र आपल्या क्षेत्रामध्ये काम करतात. केंद्र आपल्या क्षेत्रात काम करायला, राज्य आपल्या क्षेत्रात काम करायला, याला फेडरलिझम म्हणतात. केंद्र आपलं काम करते, राज्य आपलं काम करते. याने आपलं स्वतंत्र आहे, त्याने आपलं स्वतंत्र आहे. यांना त्याच्यामध्ये इंटरफेअर करायचं, त्यांना याच्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही, याला म्हणतात फेडरलिझम. ठीक आहे. पण ज्या ठिकाणी आता पुढे थोडं पुढे चला, अजून बघा, ज्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार एकमेकाला गुणागोविंदानं गोडीनं काम करतात. म्हणजे केंद्र सरकार राज्याला प्रेमानं समजून सांगते किंवा हे कायदा पास करा तुम्ही, आमची ही गोष्ट आहे का. पण राज्य सरकार केंद्राला म्हणते आम्हाला थोडेसे पैसे द्यावूच नाही. ठीक आहे, अशा गोष्टी होतात तेव्हा त्याला म्हणतात सोप्या भाषेमध्ये, प्रेमाच्या भाषेमध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, सहकारी संघराज्यवाद म्हणतात त्याला. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, एकमेकांना मिळून करेल ना काम. केंद्राला राज्याकडे काम केले, काय करायला, केंद्र राज्याला सांगाले, प्रेमाने सांगाले, आदेश देण्यात झाले, प्रेमाने सांगाले तुम्ही हे करायला पाहिजे. राज्यामध्ये ओके करतो आम्ही, काय हरकत नाही. आणि जेव्हा राज्याला काम पडते तो राज्य केंद्राला म्हणाले की तुम्ही आम्हाला अशा गोष्टीची मदत करा. केंद्र म्हणते हो मी करतो, लोक मिळून काम करायला लागले. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तिसरा मुद्दा, केंद्र राज्याला आदेश द्याले, राज्य मी काय करायचं करून घ्या म्हणाले. उद्धव ठाकरे सर समजा मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी काय करायचं करून घे, माझं मी बघतो तुला बघ. जेव्हा भांडण व्हायले आणि नंतर प्रेम यायले, भांडण व्हायले प्रेम यायले, याला म्हणतात दुसऱ्या भाषेमध्ये कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणतात. म्हणजे स्पर्धात्मक, राज्य केंद्राशी स्पर्धा कराले, केंद्राची स्पर्धा कराले. असे काय प्रकार पडतात. भारतामध्ये कोणतं फेडरलिझम आहे, भारतामध्ये हे फेडरलिझम बी आहे, भारतामध्ये कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम बी आहे आणि भारतामध्ये कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सुद्धा आहे. ओके, आता त्याच्याकडे मी जाणार नाही. आता मुद्दा असा आहे, खरंच फेडरलिझमला धक्का लावते का. ठीक आहे, खरंच असं झालंय का की केंद्रानं राज्यावर अतिक्रमण केले, म्हणजे त्याच्या हक्कावर काही अधिकार काढून घेतलेत का, किंवा राज्यानं केंद्राचे काही अधिकार काढून घेतले, खरंच झाले का. हे झाले का नाही बघण्यासाठी आपल्याला लिहावं लागते SLP कडे. SLPचा मिनिंग असा नाही बरं, स्पेशल लिव्ह पिटिशन. आर्टिकल 137 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये टाकतात आपल्याला. ठीक आहे, एखाद्या कायद्याला जर आपल्याला वाटते सुप्रीम कोर्टनं डबल आदेश द्यावा त्याच्यावर, तर SLP टाकतात, स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणतात त्याला. आर्टिकल 136-37 मध्ये ते दिलेले आहे. त्याचा अर्थ तो नाही. याचा मिनिंग काय, त्याचा मिनिंग समजून घेऊ आपण. बघा, यालाच मी इकडे जोडतो बरं, लक्षात ठेवा. नाही तुम्हाला सगळी फेडरलिझम संपलं का, नाही संपलं नाही, ते मुद्दा इकडे जोडून घेतो. आता जे मी सांगत आहे तुमच्या ओळखीचे आहे, तिथून पुढे सर्वांना माहिती आहे. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची सगळे ऐकलेली आहे. ओके, हे सगळे जे काही सूची कोणत्या शेड्यूल मध्ये आहेत कोण सांगते, शेड्यूल कोणत्या साठी, याच्यासाठी लक्षात ठेवा. याच्यासाठी शेड्यूल आहे 7th शेड्यूल. अनुसूची, परिशिष्ट ऐकले असेल ना, राज्यघटनेमध्ये किती परिशिष्ट आहे टोटल, 12. 5 कुठले, 12 आहे. ठीक आहे, मूळ संविधानामध्ये 8 होते, नंतर 4 ऍड झाले, 9वी, 10वी, 11वी, 12वी अनुसूची ऍड झालेली आहे. म्हणजे 12 अनुसूची. त्यातल्या 7व्या अनुसूचीमध्ये जे ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेली आहे. ठीक आहे, या 7व्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची दिलेली आहे. लक्षात ठेवा, एकमेकाला पॉईंट आहे, अटॅच आहे दोन्ही. ठीक आहे, आणि ते कुठं सांगितलं आता इथं बघा, याच्याकडे मुद्दा येतो आपल्या या ठिकाणी. इथं मुद्दा येतो आर्टिकल 246. आर्टिकल 246 असं सांगते, काय सांगितलंय या ठिकाणी, सांगितलंय की केंद्रानं राज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये मर्यादेमध्ये राहून काम करावं. केंद्रानं राज्याचं उल्लंघन करू नये, राज्यानं केंद्राचं उल्लंघन करू नये. मग कसं करणार, मग त्यासाठी 3 सूच्या दिल्या. त्या 3 सूचीमध्ये कायदे त्याला विभागून दिले, विषय त्यांना. संघ सूची किंवा केंद्र सूची म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी 1 दिली. दुसरा आहे राज्य सूची.
ठीक आहे, राज्य सूची ज्याला आपण स्टेट लिस्ट म्हणतो, आणि तिसरा आहे समवर्ती सूची. समवर्ती सूची असे 3 सूच्या दिलेल्या आहेत. आर्टिकल 246 मध्ये सांगितलेलं आहे की काय करावं, केंद्र आणि राज्यानं एकमेकांची सीमा ओलांडू नये, फेडरलिझमला धरून चलावं थोडक्यामध्ये. मग केंद्र सूचीमध्ये जे विषय दिलेले, उदाहरणामध्ये वित्त आहे, दूरसंचार आहे, संरक्षण आहे, विदेश नीती आहे, हे केंद्राचे विषय, पोस्ट ऑफिस आहे, रेल्वे आहे, याच्यावर कायदा करायचा फक्त आणि फक्त एकमेव अधिकार फक्त केंद्राने. म्हणजे केंद्र या ठिकाणी सार्वभौम आहे. सार्वभौमचा मिनिंग ज्याला कोणीच कधी अडवत नाही त्याला सार्वभौम म्हणतात आपल्या सोप्या भाषेमध्ये. ज्याला कोणीच कधी अडवत नाही, एकदम सुप्रीम पॉवर, शक्तिमान, त्याला म्हणतात सार्वभौम. शक्तिमानला तर अडवतात लोक, पण इथं अडवायचं नका. सार्वभौम म्हणजे केंद्र सूची बाबतीमध्ये एकदम सार्वभौम आहे या ठिकाणी. ठीक आहे. राज्यसूची म्हणजे ज्या राज्यसूचीमध्ये जे विषय दिले त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार आपल्या देशामध्ये जेवढे घटक राज्य आहेत, 28च्या टायमाला, काश्मीर संपलं ना आता, 28 राहिले, त्या 28 घटक राज्यांना ते अधिकार दिले, त्यांनी त्या कायद्यावर आपलं काम करायचं. पोलीस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. विवाह संबंधी कायदे असतील, हे केंद्राचं काम नाही, विवाह ऍक्ट करणं हे राज्याचं काम आहे. ठीक आहे. तर हे या बाबतीमध्ये दिले तर राज्याने त्याच्यावर काम करावं. मग प्रश्न असा पडतो, मग राज्य सार्वभौम आहे का या ठिकाणी? बिलकुल नाही. राज्याच्या त्या राज्यसूचीमध्ये केंद्र कधी कधी डोकावू शकतो, मध्ये इंटरफेअर करू शकतो. ते स्पेशल सिच्युएशन आहेत, कोणते ते बघू आपण नंतर. पण एरवी जमत नाही बरं, ते स्पेशल सिच्युएशन पाहिजे तसं. म्हणजे केंद्र राज्यावर राज्यसूचीविषयी कायदा करते की नाही, त्या ठिकाणी काही नियम ठरले त्याचे. त्या नियमाच्या बाहेर जाऊन जर समजा डेअरिंगनं त्याच्यामध्ये अतिक्रमण केलं तर ते असंविधानिक मानलं जातं. मी तेच बघालो मी आता, तसं झाले का बघू आपण या ठिकाणी. कारण सर्व पंजाबच्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, म्हणजे राज्यसूचीमध्ये घुसून त्यांनी कायदा केलाय असं म्हणणं आहे पंजाबच्या हरियाणाच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तर खरं तसं झालंय का तेच तुम्हाला म्हणतो, म्हणजे वास्तविकता रियालिटी आहे का, ते म्हणाले ते खरं आहे का तेच चेक करावं आपण या ठिकाणी. विवाद व्हायलाय पण रियालिटी कशी आहे का, खरंच केंद्रानं राज्यसूचीमध्ये घुसून कायदा केलाय का तेच बघायचं आपल्याला. राज्यसूचीतल्या विषयावर राज्य कायदा करतं. आणि तिसरी सूची येते ती म्हणजे समवर्त, कॉन्करंट लिस्ट, समवर्त सूची. त्याचा मिनिंग असा आहे, या ठिकाणी जे विषय दिलेत त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार राज्यांना असतो आणि केंद्राला असतो. म्हणजे राज्य पण कायदा करू शकते आणि केंद्र पण कायदा करू शकते. मग प्रश्न असा पडतो की समजा एकाच विषयावर दोघांना कायदा केला, म्हणजे उदाहरण घ्या, समजा एखादा विषय घेऊन टाका जे समोर सूचीमध्ये येतो, उदाहरण शिक्षण समोर सूचीमध्ये याच्या टायमाला. मग शिक्षणावर कायदा महाराष्ट्र सरकारनं, उद्धव ठाकरे सरकारने केला कायदा पास. उद्धव ठाकरे सरकारने कायदा पास करून टाकला आणि केंद्रामध्ये मोदी सरकारने कायदा पास करून टाकला. विषय एकच आहे. मग आता प्रश्न पडतो कोणाचा कायदा लागू राहील आणि कोणाचा कायदा रद्द होईल. तर हे राज्यघटनेमध्ये आपल्या आर्टिकल 54 मध्ये सांगितले, 254 मध्ये इथं असं सांगितलंय, एकाच विषयावर समवर्त सूचीच्या एकाच विषयावर केंद्राने आणि राज्याने दोघांनी कायदा केला सारखाच, तर अशा स्थितीमध्ये केंद्राचा कायदा महत्वाचा राहील, राज्याचा कायदा नापास होईल, फेल होईल, रद्द होईल. ठीक आहे. कोणाचा कायदा राहील? केंद्राचा कायदा चालू राहील, राज्याचा कायदा ऑटोमॅटिकली रद्द मानला जाईल. 254 आर्टिकल राज्यघटनेत सांगते. आल्या लक्षामध्ये? हे मुद्दे एवढे क्लिअर झाले. 246 मध्ये काय सांगितलंय? 246 सांगते की केंद्रानं आपल्या आपल्या विषयात काम करावं, राज्यानं आपल्या आपल्या विषयात काम करावं. विषय कुठे दिले? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची. ओके. केंद्र सूचीवर काम कोण करते? केंद्र सरकार. राज्यावर कोण करते? राज्य सरकार. समवर्तीवर कोण करते? दोघं पण करतात. पण दोघांपैकी कायदा कुणाचा महत्वाचा? कायदा कुणा चालू राहणार? केंद्राचा. कुठं सांगितलंय? आर्टिकल 254 मध्ये सांगितलंय. एवढं क्लिअर आहे सर्वांना? ओके. मग आता या ठिकाणी बघून घेऊ की हे कायदा कुठं बसतो का. तर लक्षात ठेवा, इथं तर हा कायदा पास झाला, इथं पण माझ्या माहितीनुसार हा कायदा पास झाला. मग आता प्रश्न आपल्याला बघायचा आहे, खरंच केंद्रानं राज्यसूचीमध्ये घुसून कायदा केलाय का हे आपल्याला ठिकाणी चेक करायचं आहे. तर हे लिहून घेता बोलून टाकू काय? ओके, नाही प्रॉब्लेम नाही. वेळ लावता लिहून गेला म्हणून काही गरज नाही. काढा ना फोटो फिटो एकदम, मी बाजूला होऊन जातो. काढा फटाफटा काढून घरी जाऊन लिहून घ्या, काही थोडं लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणू किती आले नाही याच्यामध्ये? हा याची देऊन जाते. इथपर्यंत समजलं का सर्वांना? ओके. लक्ष द्या आता. लेजिस्लेचर किंवा लेजिस्लेटिव्ह पॉवर्स 7th शेड्यूल, 7वी अनुसूची किंवा 7वं परिशिष्ट. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेविषयक अधिकार. ठीक आहे. कायदेविषयक अधिकार आपल्या इथं या ठिकाणी बघायचे ते म्हणजे राज्यसूची
कारण केंद्र सूचीचा काही संबंधच नाही या ठिकाणी. ठीक आहे, राज्य सूची. ठीक आहे, स्टेट लिस्ट आणि दुसरं बघायचंय समवर्ती सूची. समवर्ती सूची या ठिकाणी बघायचं आपल्याला. तर बघू या ठिकाणी काय भानगड आहे. ओके, बघू आता पहिलं राज्य सूचीमध्ये बघा या ठिकाणी विषय क्रमांक 14, विषय क्रमांक 26, विषय क्रमांक 27 आणि या ठिकाणी बघायचं समोर सूचीमध्ये विषय क्रमांक 33. ओके, तर काय दिले बघा, विषय क्रमांक 14 मध्ये दिले असा शब्द दिलाय सरळ सरळ त्या ठिकाणी कृषी, असा शब्द 14 मध्ये दिलाय. याचा अर्थ असा आहे कृषीवर कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे, केंद्राचा आहे, असा 14 मध्ये सांगितलंय. राज्य सूचीच्या 14 मध्ये दिलंय कृषी संबंधी कायदा करण्याचा अधिकार. आता नुसतं कृषी शब्दाला म्हणजे फक्त कृषीच येत नाही बरं, कृषीशी निगडीत सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. नांगर बी आलं, त्याच्यामध्ये पेस्टिसाइड आले, कीटक, सगळं जे वॉट एव्हर कृषी संबंधी जे असेल ते सगळं त्याच्यामध्ये आलं. ठीक आहे, 26 मध्ये काय सांगितलंय, 27 मध्ये काय सांगितलंय. 26 मध्ये दिलेलं आहे बघा, 26 मध्ये एकच वाक्य लिहिलंय ते म्हणजे T&C. ठीक आहे, ट्रेड अँड कॉमर्स. लक्ष द्या सगळ्यांनी, व्यापार आणि वाणिज्य. लक्ष द्या, नंतर लिहून घ्या. ट्रेड अँड कॉमर्स असं सांगितलंय. ट्रेड अँड कॉमर्स काय असते थोडा वेळ सांगतो. त्याच्यानंतर ट्रेड अँड कॉमर्स पुढे लिहायचंय इन स्टेट म्हणजे राज्य अंतर्गत, राज्य अंतर्गत. ट्रेड अँड कॉमर्स राज्य अंतर्गत, इन स्टेट फक्त राज्य अंतर्गत म्हणजे व्यापार आणि कॉमर्स राज्याच्या अंतर्गत होत असेल तर ते विषय राज्य सूचीचा असेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये व्यापार आणि वाणिज्य जर महाराष्ट्रात होत असेल ते विषय कशाचा असेल, तो राज्य सूचीचा असेल असं म्हटलंय. जर राज्याच्या बाहेर असेल तर केंद्राचा असेल. ठीक आहे, आणि तिसरा मुद्दा येतो एंट्री नंबर 27 मध्ये दिलेला आहे ते म्हणजे PSD कंसामध्ये T गुड्स अँड सर्व्हिस, G&S. ठीक आहे, P म्हणजे प्रोडक्शन, S म्हणजे सर्व्हिसेस, D म्हणजे डिस्ट्रीब्युशन, गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, हे एंट्री नंबर 27 मध्ये दिलेलं आहे. ओके, पहिल्याला समजून घेऊ, नंतर 33 कडे जाऊ. हे समजलं की कळून जाते की कायदा बरोबर आहे का चुकीचा आहे. नीट लक्ष द्या बघा, 26 मध्ये असं सांगितलंय की ट्रेड आणि कॉमर्स राज्यांतर्गत होत असेल या संबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्याचा असेल. आता ट्रेड म्हणजे काय, व्यापार. ठीक आहे, लक्षात ठेवा, व्यापारापेक्षा कॉमर्स शब्द मोठा असतो, वाणिज्य मोठं. वाणिज्यमध्ये सर्व व्यापाराच्या गोष्टी येतात. व्यापारासंबंधी जेवढ्या गोष्टी असतील ते वाणिज्यामध्ये येतात. व्यापारामध्ये म्हणजे काय, ट्रेड म्हणजे काय, एखादी वस्तू विकत घेणे. समजा मी एखादी वस्तू 20 रुपयाला विकत घेतली आणि 25 ला विकली, 20 ला विकत घेतली 25 ला विकली तर हे झालं व्यापार. ठीक आहे, हे व्यापार झालं. कॉमर्स म्हणजे काय, व्यापारासंबंधी सर्व गोष्टी काय काय असतात पुढे आणखी तुम्हाला मुद्दा येणार त्याच्यामुळे डिटेल मध्ये सांगतो. एवढं लक्षात ठेवा. याच्या संबंधी म्हणजे कृषी संबंधी ट्रेड आणि कॉमर्स. लक्षात ठेवा, कृषी संबंधी ट्रेड आणि कॉमर्स राज्यांतर्गत असेल तर कायदा करायचा अधिकार एंट्री नंबर 26 नुसार राज्य सूचीनुसार राज्यांना आहे. 14 वर आहे, 26 वर आहे. 27 काय म्हणते, जर कृषी संबंधी उत्पादन असेल, कृषी संबंधी सेवा असतील, कृषी संबंधी उत्पादन निर्माण झाल्याचं वितरण असेल गुड्स अँड सर्व्हिसचं, तर ते त्या संबंधी कायदा करण्याचा अधिकार सुद्धा कोणाला असेल, राज्याला असेल. तिन्ही गोष्टींमध्ये स्पष्टपणे इथं क्लिअरली सांगितलेलं आहे की या तिन्ही ठिकाणी कायदा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, याच्यातून असं लक्षात येते की केंद्राने केला राज्यावरला कायदा, जे आता केला सध्याचा कायदा, तो एवढं बघितलं की असं वाटते की हा कायदा इनव्हॅलिड आहे. का, कारण डायरेक्ट राज्य सूचीमध्ये घुसले त्यांनी असं या ठिकाणी सिद्ध व्हायला. पण जसे आपण इकडे जातो थोडस बदल होते. आता या ठिकाणी एंट्री नंबर 33 जे आहे ते दिलेले आहे समोर सूचीमध्ये. आणि या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी सांगितलंय T&C. ठीक आहे, कशासाठी, पूर्ण याच्यामध्ये देशामध्ये. ओके, त्याच्यानंतर PSD गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे, थोडं समजून सांगतो. आता लिहू नका, लिहिण्यात वेळ घालू नका, समजून घ्या फक्त. बघा, ट्रेड अँड कॉमर्स सेम इथं आहे, इथं आहे. ठीक आहे, इथं जे सगळं दिले ते सगळं सेम इथं आहे. आणि कृषी शब्द सगळं काही इथं दिलेलं आहे, इथं पण समोर सूचीमध्ये. आणि आताच बघितलं आपण, समोर सूचीमध्ये दिलेलं असते त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला आहे, राज्याला आहे. म्हणजे इथं जसं जसं सगळं दिले ते इथं दिलेलं आहे. याचा अर्थ हे वाचल्यावर लक्षात येते की केंद्राने केला कायदा बिलकुल चुकीचा. पण पुढे असं बघू, मग आता त्याच्यामध्ये वाद झाला तर कसं करायचं, कॉन्ट्रडिक्शन व्हायला ना. राज्य म्हणतील बुवा राज्य सूचीत पण दिलेलं आहे, फक्त समोर सूचीमध्ये असतं तर टेन्शन नव्हतं ना. नीट ऐकून घ्या माझं वाक्य, फक्त समोर सूचीमध्ये जर असतं हे, इकडे नसतं आणि इथं असतं तर एवढा वाद झालाच नसता. का वाद झाला नसता, कारण पहिले सांगितलं तुम्हाला, समोर सूचीमध्ये राज्यांना अधिकार असला तरी केंद्र एवढा अधिकार नसतो. पण वाद आता का होतो, वाद यासाठी होतो की राज्य म्हणतील ना आमच्याकडे तुम्ही दिलं राज्य सूचीमध्ये, समोर मध्ये दिलं, मग आम्हाला कसं दिलं.
आमच्या राजघटनेने आम्हाला कशाला अधिकार दिले? दोघांचे भांडण होतं, त्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणतात. मग काय करायचं? तर झालं असं की हे मूळ संविधानात दिलं नव्हतं. ते ऐकून घ्या. हे मूळ संविधानात नव्हतं, तर पंडित नेहरू देशाचे प्रधानमंत्री असताना 1954 मध्ये तिसरी घटना दुरुस्ती केली आणि तिसरी घटना दुरुस्ती करून 33 मध्ये ह्या गोष्टी ऍड केल्या. आता तुमचं म्हणणं असं लक्षात ठेवा, मूळ संविधानात हे इथंच आहे. मूळ संविधानामध्ये कृषी हा विषय राज्यसूचीचाच आहे. इथंच मूळ म्हणजे आंबेडकरांनी लिहिलं संविधान. आंबेडकरांनी लिहून 50 मध्ये दिले की नाही, इथंच होतं ते सगळं. राज्याकडे अधिकार दिले. पंडित नेहरूनं 54 मध्ये तिसरी घटना दुरुस्ती केली, आपल्याकडे घेतलं. आता पंडित नेहरू असं का केलं? त्याचं कारण असं आहे की जमीनदारी भारतामध्ये होती. जमीनदारी पद्धत, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत, ही जे पद्धती इंग्रजाच्या काळातल्या, ठीक आहे, बंगालमध्ये बेसिकली, केरळमध्ये जमीनदारी पद्धत फार मोठ्या प्रमाणावर होती. ठीक आहे, तर या जमीनदारी पद्धत जी आहे ती तेव्हा पण जिवंत होती. ती संपवायचं असेल तर लँड रिफॉर्म करणं गरजेचं होतं, जमीन सुधारणा करणं गरजेचं होतं. आणि जमीन सुधारणा करण्यासाठी पंडित नेहरूने 1950 पासून 54 पर्यंत सर्व राज्यांना सहकार्य करायला सांगितलं की आपण जमीन सुधारणा करू, जमीनदाराच्या जमिनी काढून घेऊ आणि गरिबांना डिस्ट्रीब्युशन करून टाकू. असं पंडित नेहरू, समाजवादी विचाराचा माणूस आहे तो. पंडित नेहरू सांगितलं. तर काय राज्यांना सांगितलं हो, आणि काय राज्यांना सांगितलं नाही, आम्ही मदत करणार नाही. पंडित नेहरू म्हणजे हे जर मला 4 वर्षामध्ये जर असा त्रास देत असतील तरी भविष्यामध्ये आणखी खूप त्रास देतात. जमीन सुधारणा करणं शक्य नाही. देशामध्ये गरिबी राहिली, श्रीमंत होऊन जाते. मग काहीतरी गेम करावं लागेल. पंडित नेहरू काय केलं? राज्यसूचीतला अधिकार आपल्याकडे काढून घेतला, समोर सूचीमध्ये टाकून. ते पंडित नेहरू होता. ठीक आहे, बॅरिस्टर आहे ते सुद्धा माणूस. ठीक आहे, तर त्यांनी काय केलं? घटना दुरुस्ती केली आणि इकडला अधिकार इथं टाकला. तुमचं म्हणणं आहे आता टाकलं तर काय झालं? कारण इथं पण आहे, इथं पण आहे, मग या ठिकाणी हे का संपूर्ण नाही? पण त्यांनी हुशारी केली. लक्षात ठेवा, राज्यघटना वाचताना 2 गोष्टी फार महत्वाच्या ध्यानात ठेवा. कशी तरतूद केली? पंडित नेहरूनं हे दुरुस्ती करताना याची व्याख्याच बदलून टाकली, डेफिनेशन चेंज केली. कशी डेफिनेशन चेंज केली? आणि डेफिनेशन किती महत्वाचं आहे? 2च वाक्य आहेत, पण ते 2च वाक्य किती महत्वाचे आहेत बघा. काय डेफिनेशन केली? 33 मध्ये सगळं दिलं आणि डेफिनेशन इथली चेंज केली 26-27 ची. काय डेफिनेशन केली? 26 मध्ये लिहिलं पंडित नेहरूनं. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर 26 मध्ये याच्या पहिल्यावर लक्षात ठेवा, या 2 वाक्याच्या पहिलं लिहिलं 33च्या अधीन राहून ट्रेड आणि कॉमर्स संबंधी कायदा करण्याचा अधिकार राज्यांना असेल. आता जिथं जिथं राज्यघटनेत असं लिहिलेलं आहे च्या अधीन राहून, ठीक आहे, च्या अधीन राहून असं जिथं जिथं लिहिलंय त्याचा मिनिंग असा होतो की प्रथम हे आहे नंतर आम्ही आहोत. प्रथम हे आहे नंतर आम्ही आहोत. म्हणजे यानं जर कायदा केला तर आमच्या कायद्याला खाली होणे असं त्याचा अर्थ होतो. इतकं वाक्य व्याख्या बदलली बघा. एवढंच वाक्य कसं बघा, राजघटना सोपी म्हणता की नाही, ते वाक्य महत्वाचं राहतात. इथं वाक्य काय टाकलं? 33च्या अधीन राहून आम्हाला कायदा करण्याचा अधिकार असतो. म्हणजे याचा मिनिंग असा आहे, जर राजानं कायदा पास जरी केला तरी केंद्रानं कायदा पास केला तर राजाचा कायदा इथं मानला जाणार नाही. का? आणि इथं काय लिहिले? 33च्या अधीन राहून, म्हणजे 33 पहिलं महत्वाचं आहे, नंतर आम्ही महत्वाचं. आणि दुसरं एक वाक्य असतं लक्षात ठेवा, संविधान वाचताना दुसरं, जर या ठिकाणी पंडित नेहरू दुसरं वाक्य टाकलं असतं, दुसरं इथं काय टाकलं? इथे वाक्य चेंज केलं, इथं काय वाक्य टाकलं? इथे दुसरे वाक्य असते, कुठेही काही लिहिलं असलं तरी, असं एक वाक्य टाकते, कुठेही काही लिहिलं असलं तरी भाडमेज आहे. ठीक आहे, काय देणे घेत नाही. इथं वाक्य लिहिलं कोठेही काही लिहिलं असलं तरी, याच्या अंतर्गत केलेला कायदा महत्वाचा राहील. म्हणजे इथं जे लिहिलंय ते जर बाकी कुठं जर लिहिलं असेल तर ते महत्वाचं नाही, आम्ही जे म्हणतात तेच बरोबर आहे. इथं वाक्य काय टाकलं? कोठेही काही लिहिलं असलं तरी ट्रेड आणि कॉमर्स, प्रोडक्शन, सर्व्हिसेस जे काय असतील सगळं यावर कायदा करण्याचा अधिकार केंद्राला असेल. कोठेही काही लिहिलं असेल तरी, म्हणजे याच्या व्यतिरिक्त हेच शब्द जर दुसरीकडे कुठे लिहिले असतील त्याला व्हॅल्यू नाही. कोठेही काही लिहिलं असलं तरी, लक्षात ठेवा, राज्यघटनेत बरेच वर्षी वाक्य असं मिळतात तुम्हाला. कोठेही काही लिहिलं असलं तरी त्याचा मिनिंग असा, कुठेही काही लिहू द्या, दुसरीकडे काय देणे घेणे नाही, हे जे म्हणाले तेच अंतिम राहील. आणि जर वाक्य असत च्या अधीन राहून असं जर वाक्य असत त्याचा मिनिंग ते म्हणतात ते बरोबर, आम्ही म्हणतो ते त्याच्या नंतर. पंडित नेहरू काय शाळा केली? पंडित नेहरू इथं वाक्य टाकल्या दोन्हीच्या पहिलं च्या अधीन राहून, 33च्या अधीन राहून आम्हाला अधिकार असेल. आणि इथं वाक्य टाकलं कोठेही काय लिहिलं असलं तरी, इथं केलेला कायदा सर्वश्रेष्ठ आहे. याच्यातून सरळ क्लिअर होते की समोर सूचीनुसार कायदा करण्याचा अधिकार कृषीवर केंद्र सरकारला आहे आणि हा कायदा सुप्रीम कोर्टमध्ये जरी चॅलेंज केला काही वाकडं होणार नाही. ओके, बघा काय अडचण आहे का बघा, ते जरा कंटेंटच्या आधारावर. कुठं वाटते तुम्हाला अडचण आहे तर सांगा, सांगतो तुम्हाला. म्हणजे केंद्राने केला कायदा या बाबतीत तरी प्रॉब्लेम नाही काही. म्हणजे राज्यसूचीमध्ये घुसून कायदा केला का? बिलकुल केला. ओके, त्याने आपला कायद्याला धरूनच कायदा केला. आणि लक्षात ठेवा ही पंडित नेहरूनच आणलेली पद्धत आहे. काँग्रेस तरी काय म्हणणार आहे? हे पंडित नेहरू दुरुस्ती केली 1954 मध्ये, आणि पंडित नेहरू याची दुरुस्ती करून कायदा पास केला, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट याच अंतर्गत पास केलेला. ते अजून लागू आहे 55 पासून, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आजही लागू आहे. ते कायदा पंडित नेहरू केला कायदा.
मध्ये घोषणाच केलं कायदा आधी लागू की काँग्रेस म्हणतो काँग्रेस चूप आहे ना तेवढं उगा राहुल गांधी कधी कधी येडं उठल्यावर म्हणाले म्हणा पण त्याला आज माहिती आहे पंडित नेहरू त्याला माहिती आहे काही नाही याच्यामध्ये शरद पवार बी काय बोलणार झाले ते सांगतो तुम्हाला पंडित नेहरूच्या मुद्द्यावर याला का चूप आहे ते सगळे मुद्दे का शरद पवार का काय जे शरद पवार विषय नसते ते विषय क्रिएट करून भांडण करते हातामध्ये विषय असताना शांत बसून आहे याचा अर्थ काहीतरी कारण असेल ना सांगतो नंतर येणार आहे पुढे ठीक आहे एवढं क्लिअर आहे सगळ्याचं म्हणजे कंटेंटवर काय अडचण आहे कोणाला क्लिअर ओके आता बघू की या बाबतीमध्ये संविधानात कायदा हा फिट बसलाय आता बघू प्रोसिजर मध्ये जे की सर्वात लोकांचं म्हणणं आहे की प्रोसिजर मध्ये कायदा अवघड आहे हा कायदा प्रोसिजरला धरू नये ते एकदा चेक करू हे चेक केलं की संपलं मग तुमचं एक कन्फ्युजन मध्ये कायदा बसतो ठीक चला प्रोसिजर मध्ये प्रक्रियानुसार कायदा संविधानात बसतो का प्रक्रिया नुसार प्रोसिजर नुसार कायदा संविधानात बसतो का काय आहे प्रोसिजर लक्ष द्या नंबर 1 2 3 आणि 4 बघा मेजॉरिटी बहुमत मेजॉरिटी बहुमत दुसरं व्हाईस वोट ठीक आहे तिसरं सिलेक्ट कमिटी आणि चौथं आर्टिकल 122 सगळे आपली पॉलिटिक्स बरोबर सगळे ओके आता हे बघू आपण आणि यासाठी दिवस महत्वाचा आहे 20 सप्टेंबर 2020 सगळं काय घडलं या दिवशीच घडलं आता रिसेंटली 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे या दिवशी सगळं काही केवळ कल्ला झालाय पहिलं बघू काय असते पहिल्यांदा बघा कसं असते बघा कुठले सरकार घ्या भारत सरकार मोदीचा असो काँग्रेस सरकार असो अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प असो जो बायडेन असो रशियाचे राष्ट्रपती असो कुठलेही सरकार घ्या हे असे निर्णय घेतातच आणि मोदी सरकारने जे निर्णय घेतलाय हे कायदा करण्याचा मोदी सरकारला 100% मोदीला माहित होतं की हे जर कायदा पास केला मारामाऱ्या होणार म्हणजे होणार 100% आणि यासाठी त्यांनी अशा स्थितीची वाट बघू लागली कोरोनासारखी म्हणजे कमी मारामारी झाला पाहिजे हे जर कोरोना असता की नाही या ठिकाणी तुम्हाला आपलं म्हणजे कोरोनामुळे थोडं बाहेर तर लपून येता येईल तुम्हाला दगड फेकून मारामाऱ्या झाल्या 1990 मध्ये ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत झालं होती नाही 1990 मध्ये ओबीसीचं आरक्षण जेव्हा मंजूर झालं त्या टायमाला ओपनच्या विद्यार्थ्यांनी इतका हंगामा केला होता की कोरोनामुळे देश किती हार्डली 4 महिने बंद असेल तर 1990 मध्ये देश 12 महिने बंद होता रस्ते कॉलेजेस सगळं पूर्णपणे आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाविरोधामध्ये ओपनच्या लोकांनी आत्महत्या केली आणि आरक्षण टिकून राहावं यासाठी ओबीसीच्या लोकांनी आत्महत्या केली ठीक आहे आज मोर्चा निघणार ओपनच्या लोकांचं आरक्षण रद्द करा उद्या मोर्चा निघणार ओबीसीचं आरक्षण चालू ठेवा असं पागल हे काहीच नाही कोरोनाची स्थिती इतकी भयानक स्थिती होती 1990-91 आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा सरकारनं आरक्षण टिकवलं आणि आज आरक्षण टिकून आहे ओबीसीचं आरक्षण टिकून आहे एससी एसटीचं आरक्षण टिकून आहे महिलांच्या आरक्षणाची मागणी चालू आहे आणि आरक्षण सोबत जगायची सवय लागली आणि जगतच होता पण तसं या कायद्यासोबत जगायची सवय लागते बरोबर जगतो काही दिवस चालते थोडंसं ठीक आहे म्हणून मोदी सरकारला माहित होतं हे जर कायदा मी नॉर्मल कंडिशन मध्ये पास केला तर हे ऐकत नाही आम्हाला म्हणून त्यांनी विचार केला हे चांगलं आहे म्हणून मोदीने म्हटलं होतं ना आपदाको क्या करना चाहिए मोदीने वाक्य बोलले आपदाको क्या बोला की अवसर मांडना चाहिए ठीक आहे मोदीने वाक्य बोललेलं आहे आपदा कळते ना आपत्तीला संधी मानलं पाहिजे ठीक आहे काही लोकांना संधी म्हणून लग्न करून घेतले संधी काही लोकांचे लग्न झाले होते त्या लोकांनी प्रोसेस पुढली चालू ठेवली ठीक आहे हे पुढे झालं त्यांना ठीक आहे सगळ्याचं म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण गोष्टीचा जे काय वापर आहे ते वापर आपण करत असतो मोदीने सांगितलं बा आपल्याला अवसरमध्ये कन्वर्ट करा म्हणजे काय तर दुसरं चांगलं काम करा काही लोकांनी पुस्तकं लिहिले ठीक आहे काही लोकांना आपल्या सोयीनुसार जे काम आहे ते कामं केलेले आठवतात देशाच्या पंतप्रधाना म्हणले म्हणजे ऐकायलाच पाहिजे त्या ठिकाणी ठीक आहे कसं असते बघा 2013 मध्ये मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री असताना त्यांना कळालं होतं की 2014 मध्ये 100% गव्हर्नमेंट आमचं जाते अशा पद्धतीचं मोदीने वातावरण निर्माण केलंच होतं ऍक्च्युली 2012 पासूनच अनाजरच वातावरण निर्माण केलं होतं 13 मध्ये मोदीने त्याला उचलला मुद्दा आणि या सरकारला धरलं कुठले सरकार शेवटच्या वर्षामध्ये असते तेव्हा एक असा कायदा करते की ते पुढल्या सरकारला एक तर ओझं होणार आणि बंद करायचं म्हटलं तर मार मिळू शकते जनतेकडून आणि मनमोहन सिंग तर टॅलेंटेड माणूस एकदम त्यामुळे त्यांनी बरोबर ओळखलं सरकार जाते पण जाता जाता असं काम करू एक तर त्या कामामुळे डबल आपण 14 मध्ये येऊ
नाही आलं तरी मोदीला डोकेदुखी झाली पाहिजे. यासाठी कायदा पास केला, फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013. ठीक आहे, हे कायदा पास करून टाकला. या कायद्यामुळे 80 कोटी लोकांचं एकतर वोटिंग मिळत, म्हणजे पुन्हा आपण सत्तेमध्ये तिसऱ्यांदा येऊ. आणि जर नाही आलं तर मोदीला ते झेलावं लागेल 5-6 वर्ष, झेलू द्या. असं असते कोणतेही सरकार करते. आणि मोदी सरकारनं 13 मध्येच अनाउन्समेंट केलं होतं, शेतकऱ्याला MSP, जे आज बघणार होता आपण, MSP काय असते, APMC काय असते, MSP 1.5 गुणा करणार, 1.5 पट वाढवणार. मोदीनं अजेंडा तिथं राबवला होता, याने असं केलं होतं. ठीक आहे, कोणते सरकार, मोदी सरकार 14 मध्ये आलं, त्या 14 मध्ये काय ते MSP डबल केली का? नाही. 14 मध्ये वादा केला, 18 मध्ये केलं त्यांनी. का? कसं असते बघा, कोणतेही सरकार नवीन येते की नाही, पहिले 1 वर्ष हनीमूनचं असतं, हनीमूनचे वर्ष असतं. दमान, मिठी गोष्टी, गोड बोलणं, रेबड्या वाटणं, जिलेबी देणं, पेढे देणं, नवीन आलं, थँक्यू, निवडून दिला, थँक्यू, असं नवीन चालते वर्षभर. जसंही वर्ष झाला गव्हर्नमेंटला, मधले 3 वर्ष सरकार आपल्या मेन रोदरूपामध्ये, अवकातीमध्ये दनादन कायदे पास करते. राम मंदिर, ठीक आहे, बरोबर, अयोध्या, ठीक आहे, ते मॅटर, आरक्षण, असे मॅटर चालू होतात. आणि त्यांनी तेच केलं. 15 पर्यंत दमानं केलं आणि तिथून 18 पर्यंत दण कायदे पास करून टाकले. पूर्णपणे मोदी सरकार हे आता काही खरं नाही असं लोकांना वाटायला लागलं. 18 मध्ये पुन्हा 1 वर्ष इलेक्शनची उरली. मग पुन्हा आणखी सरकारनं मग हसीन वादे करायला सुरुवात केली. यम करू का एकदम वादे केले. आणि 2018-19च्या बजेटमध्ये पुन्हा MSP 1.5 गुणा करून टाकली. वादा कधी पूर्ण केला? वचन दिलं 13 मध्ये, पूर्ण केलं 18-19 मध्ये. का? कारण 19 मध्ये इलेक्शन उठले. ठीक आहे, मग त्यासाठी असं कोणतं सरकार, म्हणजे कसं असते बघा, पहिला 1 वर्ष नवीन सरकारचा आणि शेवटचा 1 वर्ष, हे 2 वर्ष एकदम चांगले असतात. सुरुवातीचा 1 वर्ष थँक्यू मध्ये जातो, शेवटचा वर्ष काहीतरी वचन देण्यावर जातो, मधले 3 वर्ष झेलावं लागते कुणाला. ठीक आहे, आणि जर एखादी सरकार डबल आला असेल तर ते सरकार मोर डेंजरस असतं. आणि मोदी सरकार डबल आले आणि पहिलं पेक्षा जास्त बहुमतानं आलेलं आहे. तर या सरकारकडून अपेक्षितच होतं की असं काहीतरी होणार आहे. हेच होणार नाही, अजून 2 होणार आहेत गोष्टी, ते मी सांगतो. हे कायदा तर पास झाला, समान नागरिक कायदा पास होणार आहे, हंगामच होणार आहे पुढल्या वर्षी 2021 मध्ये. समान नागरिक कायदा येणार, हे लक्षात ठेवा. आणि लोकसंख्येसंबंधी कायदा येणार आहे, लोकसंख्या नियंत्रणासंबंधी वाटच लागणार आहे सगळ्याची. एवढा कडक कायदा करणार आहे की लोकसंख्येमध्ये 1 लेकराच्या वरी जर जन्मलं तर मला वाटतं देशाच्या बाहेर काढून टाकणार आहे. ज्याचं पहिलं आहे त्याचं काही अडचण नाही बरं, ऐकायला काही अडचण कसं काय होणार, ज्याचं आहे त्याचं आहे. म्हणजे 2001-2च्या दरम्यान जे काही कायदा केले, पण 2च्या वर लेकरं झाले तर नोकरी नाही. हा, ते पहिलंच ते बीजेपीनंच केलेलं आहे, लक्षात ठेवा. 2002 मध्ये बीजेपीच होतं. ठीक आहे, म्हणून डेमोग्राफिक आणि समान नागरिक कायदा हे मोदीचे येणारे 2 प्रमुख अजेंडे. या दोन्ही गोष्टीला मी तर आतापासून समर्थन देतो, कारण माझंही म्हणणं आहे की 2 गोष्टी संबंधी आणि फक्त बीजेपी सरकारच या गोष्टी करू शकते, कारण त्याच्यातच ते डेअरिंग आहे. आणि बहुमत एवढं, आता लक्षात, अटल बिहारी वाजपेयीला काय जमलं सरकार, पण अटल बिहारी वाजपेयी बैसारखी सरकार होतं, दुसऱ्याच्या कांद्यावर हात टेकून, आणि एवढा मोठा निर्णय घेतात. रिफॉर्म नाही, रिफॉर्म. पंजाबचे शेतकरी कसली खुंखार आहेत, 96,000 ट्रॅक्टर घेऊन बसले, ते थोडं सांगतो असं मुळकून खाली खातात त्या ठिकाणी. नुसतं जाऊन बसले नाही त्या ठिकाणी, बाउंड्रीवर ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरमध्ये पांघरायचं आहे, अंतरायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, गव्हाचं पीठ आहे, ठीक आहे. किती लक्षात ठेवा, एवढे हुशार शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांनी अशी व्यवस्था केली, बरोबर तांदळाची गव्हाची पेरणी केली आणि पेरणी करून कामं झाल्यावर आले. एवढे हुशार शेतकरी आहेत ते, त्यामुळे सरकारपासून ते आणखी 6 महिने उठणार गेले तर ते उपाशी मारणार. ठीक आहे, त्याच्यामुळे काही त्याची अडचण नाही. क्वेश्चन नंतर विचारा. ठीक आहे, बघा इकडे पहिलं बघू आता की नेमकं या ठिकाणी झालं काय आणि हा कायदा प्रक्रियेमध्ये बसतो की बसत नाही. बघा, झालं असं की जून महिना, ठीक आहे, नेमकं कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकीच होता. जून महिन्याची जी काही 5 तारीख आहे, ज्याला आपण कसा वनाच्या बाबतीमध्ये मांडलं जातं, वन दिन वगैरे म्हणून. ठीक आहे, तर पर्यावरण दिन ना, ओके. तर 5 जूनच्या दिवशी राष्ट्रपतीनं ऑर्डिनन्स काढला. ऑर्डिनन्स, ठीक आहे, ऑर्डिनन्स, अध्यादेश किंवा वट हुकूम म्हणतात. आर्टिकल 123 मध्ये असं राष्ट्रपती करू शकतात, 123 मध्ये राष्ट्रपती करू शकतात. आता राज्यघटनेमध्ये असं सांगितलंय की वट हुकूम किंवा अध्यादेश काढायला कधी पाहिजे, तर अध्यादेश त्या स्थितीमध्ये काढायला पाहिजे जेव्हा संसद जे असते ते अधिवेशनामध्ये नसते. आणि आर्टिकल 213 मध्ये राज्यपाल काढू शकतात. जर राज्याचे विधानमंडळ अधिवेशनात नसेल तर राज्य सरकार करू शकतं. प्रश्न असा पडतो की बरोबर होतं का, तर तुम्हाला पहिले सांगतो मी, राज्यघटनेतल्या काही कलमाचा गैरवापर हे पहिल्यापासून चालला, पंडित नेहरूपासून सुरू आहे. पंडित नेहरूने काढलेल्या प्रत्येक सरकारनं या कलमाचा वापर केला, आर्टिकल 123 चा वापर केलेला आहे.
राज्याच्या बाबतीमध्ये तर डीसी वादवा खटलाय, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं नंतर बोलू का त्याच्यावर आपण, ठीक आहे. सुप्रीम कोर्टनं भरपूर सांगितलं बा उल्लंघन करू नका. आणि मोदी सरकारला ऑर्डिनन्स काढायची काय वेळ आली, कारण त्यांना माहित होतं जर हे बिल ऑर्डिनन्स न काढता जर समजा पार्लमेंटमध्ये नेलं तर जास्त हंगामा होते. ऑर्डिनन्सचा मिनिंग काय? ऑर्डिनन्सचा मिनिंग संसद जेव्हा अधिवेशनात नसते तेव्हा राष्ट्रपती तात्काळ कायदा करायची जर गरज निर्माण झाली तर तसा कायदा करू शकतात. मग प्रश्न असा पडतो ऑर्डिनन्स काढायची काय गरज होती, यांच्याकडे बहुमत आहे. तसं नसते. ऑर्डिनन्स मध्ये आणि संसदेने केलेल्या कायद्यामध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? ऑर्डिनन्स ज्या दिवशी काढलाय त्या दिवशीच तो कायद्यामध्ये रूपांतरित होत असतो. इम्प्लिमेंट लगेच जागेवर इम्प्लिमेंट होतो. एका शब्दात राष्ट्रपती साईन मारली कायदा इम्प्लिमेंट होत असतो. आणि संसदेला कायदा त्याला लोकसभेत पास करा, राज्यसभेत पास करा, राष्ट्रपती साईन करा, मग इम्प्लिमेंट होणार. ऑर्डिनन्स जागेवर इम्प्लिमेंट होतो, जागेवर. आत्ताच्या आता राष्ट्रपती साईन मारले ऑर्डिनन्सवर तिथे कायदा लागू होतो. पास करून घ्यायचं ते नंतर ते भविष्यात पास करून घेतील त्याला. जेव्हा आता 6 महिन्यात अधिवेशन होत असते, 6 महिन्यात अधिवेशन व्हायला पाहिजे, त्या अधिवेशनामध्ये ते पास करून घ्यायला पाहिजे. 6 आठवड्यामध्ये 45 दिवसामध्ये पास करून घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी काय केलं, ऑर्डिनन्स काढला. ऑर्डिनन्स काढला त्या दिवशी हे कायदे, तिन्ही कायदे लक्षात ठेवा, हे तिन्ही कायदे 5 जूनलाच लागू झाले. आता ज्या कायद्यावर डिस्कशन करत नाही, हे कायदे 5 जूनलाच इम्प्लिमेंट झाले. मग आता भानगड काय चालली, भानगड आज चालली. राज्यघटना सांगते की राष्ट्रपतीने काढलेल्या ऑर्डिनन्सला अधिवेशन सुरू झाल्यानंतर, कोणते अधिवेशन चालू हो, सुरू झाल्यानंतर त्याला 6 आठवड्यामध्ये मान्यता मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर राष्ट्रपतीचा ऑर्डिनन्स खारिज होतो आणि ते कायदा ऑटोमॅटिकली रद्द होऊन जातो. निर्णय घेतलेले निर्णय लागू राहतात पण कायदा रद्द होऊन जातो. मग कोणत्या कंडिशनमध्ये या अधिवेशनामध्ये, पावसाळ्या अधिवेशनामध्ये, सप्टेंबरला सुरू झालं होतं पावसाळ्या अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये कोणत्या कंडिशनमध्ये मोदी सरकारला हे ऑर्डिनन्स पास करणं गरजेचं होतं. जर पास झाला नसता आणि लास्ट डेट होती 20 सप्टेंबरच्या आसपास, याच्या पुढे जर डेट गेली असती पुढे तर ते ऑर्डिनन्स पुन्हा वाया गेला असता. याचा अर्थ असा नाही पुन्हा करता येत नाही ऑर्डिनन्स. तर डबल ऑर्डिनन्स काढला असता सुप्रीम कोर्टला मध्ये याचा चान्स मिळते. जर त्यांनी मोदीने हे जर ऑर्डिनन्स गेला असता आणि मोदी सरकार दुसरा ऑर्डिनन्स काढला असता तर सुप्रीम कोर्टला मध्ये तोड करायला चान्स मिळते, इंटरफेअर करू शकतो सुप्रीम कोर्ट. डबल ऑर्डिनन्स त्याच विषयावर काढणं असंविधानिक. मोदी सरकारला 100% माहित होतं अमित शहाला की हे ऑर्डिनन्स जर वाया गेला हा चान्स गेला, कारण नंतर कोरोना राहील नाही राहील माहिती नाही. ठीक आहे, कोणत्याही कंडिशनमध्ये बिल पास करायचंच आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी भरपूर गोष्टी आहेत, टेक्निकल गोष्टी. या कोरोनानं किती फायदा केला केंद्र सरकारचा बघा ते सांगणार आहे. ऑर्डिनन्स काढला, आता याला मंजूर करायचं होतं. मंजूर करण्यासाठी पहिल्यांदा लोकसभेमध्ये आणलं. लोकसभेच्या 543 सीट, त्याच्यामध्ये एनडीए कडे लोकसभेमध्ये जवळपास शिवसेना धरून, शिवसेनेचे खासदार धरून, शिवसेना लोकसभेमध्ये सपोर्ट करते आजही बीजेपीला, शिवसेना वगैरे हे सगळे धरून बाकीचे छोटे मोठे पार्टी धरून आजही 353-54 जास्त त्याला जागा आहेत. आणि ते दोघं जरी निघले, शिवसेना जरी बाजूला झाली तर 333 जागा आजही एनडीएकडे आहेत. कारण 303 तर बीजेपीच्या जागा आहेत, 30 जागा इथून तिकून घ्यायचे त्यांना. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे लोकसभेत तरी अवघड गेलं नाही. लोकसभेमध्ये यांनी बिल पास करून घेतलं, काम संपलं. आणि लोकसभेमध्ये कोण विरोध करणार आहे की व्हीप जारी केलं संपलं. तुम्हाला माहिती ना, अँटी डिफेक्शन लॉ नाव ऐकलं असेल कधी, पक्षांतर बंदी कायदा, 10th शेड्यूल राज्यघटनेचं. आणि पक्षांतर बंदी कायद्यात असं लिहिलेलं आहे, जर सरकारनं म्हणा किंवा आपल्या पक्षानं खासदाराला जर व्हीप जारी केला, व्हीप जर जारी केला, व्हीप जारी करणं म्हणजे मतदान करायचं म्हणजे करायचं, किंवा करायचं नाही म्हणजे करायचं नाही, याचा असल्याचा अर्थ असतो. करायचं म्हणून जर व्हीप जारी केला आणि एखाद्या खासदारानं जर मतदानाला अनुपस्थित दाखवली, त्याला जर 14 दिवसात माफ केलं नाही, ऑटोमॅटिकली खासदार पत्र रद्द होईल. इतका कडक कायदा आहे. राजीव गांधीने केला कायदा. मोदीने व्हीप जारी केलं, पहिल्यांदा हुशारी केली, व्हीप जारी करून टाका म्हणजे एकत्र खासदार पळून गेला तर कसं. ठीक आहे, व्हीप जारी केली, खासदाराला तर कोणत्या कंडिशनमध्ये जावंच लागते. वोटिंग झाली आणि हसत खुसत बिल पास झाले. तिथे राष्ट्रपतीच्या ऑर्डिनन्सला पहिल्यांदा लोकसभेत मान्यता मिळाली. उरला आता राज्यसभा, सगळं काही इथं झालं. राज्यसभेमध्ये बिल आलं. राज्यसभेच्या जागा आजच्या टायमाला 242 आहे, 43 आहेत ऍक्च्युली, पण एक काहीतरी खाली झाली आहे, 242 आहे. आणि 242 जागेपैकी, राज्यसभेबद्दल बोलतोय मी, 242 पैकी मोदी सरकारकडं 111-112 जागा आहेत. आणि 242चं बहुमत आहे 122-123. म्हणजे मोदी सरकारकडं किती खासदार कमी आहेत राज्यसभेमध्ये? नियर अबाउट 10 ते 11-12 खासदार कमी. आता काय करायचं? म्हणजे बिल तर इथं पडू शकते आणि इथं जर एकदा बिल पडलं काम संपलं. ठीक, अडचणीवर अडचणीच येणार आहेत. याचा अर्थ पूर्ण संपला असं नाही, पर्याय भरपूर आहेत. खूप टेक्निकल प्रॉब्लेम राज्यघटनेमध्ये काढता येतात, पण इथं प्रॉब्लेम येतात. प्रॉब्लेम येऊच द्यायचा नाही यांना. यांनी काय केलं, या ठिकाणी हे छोटे छोटे पक्ष आहेत, हे छोटे राज्यामध्ये असतात, त्या पार्ट्याला बोलवलं, आरजेडी वगैरे यांना सांगितलं किंवा म्हणे या बिलवर मला समर्थन द्या, भविष्यात तुम्हाला कुठलं जर काय प्रॉब्लेम आला तर आम्ही तुमचं काम करून टाकू. हे राहते छोटे छोटे 4 खासदार राहतात, 2 खासदार राहतात की नाही, त्यांना सरकार बोलून घेतं. त्यांना तुला मान्यता आहे काय कायद्याची? त्यांनी सांगितलं समजा ओळीविषयी आहे समोर, ओळीविषयी काय म्हणणार, मला मान्यता नाही, मी वोटिंग करणार तुमच्या बाजूला. मग ते काय सांगतात, ठीक आहे काय हरकत, वोटिंग करायचं नाही ना, वोटिंग करू, पण तू काय कर, हजरच राहू, तुझ्या खासदारला हजर राहू दे,
हजर न राहण्याचा फायदा आहे ते सांगतो तुम्हाला. हे दोन्हीपैकी एक मान्य करतात, कारण ते जर मान्य केलं तर 4च खासदार आहेत, उद्या हे सरकार त्याला परेशान करते ना. त्यामुळे ती मार्ग आहे त्याच्याकडे. अशा पद्धतीने ते 100% बिल पास करून घेतलं असतं. आणि मेन म्हणजे ज्या शिवसेनेनं या बिलाला लोकसभेमध्ये समर्थन केलं त्या शिवसेनेनं राज्यसभेमध्ये वॉकआउट केलं, विरोध केला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा वॉकआउट केलं. आता शरद पवारने वॉकआउट का केलं? वॉकआउट म्हणजे खासदार निघून झालं, आम्हाला मान्य नाही म्हणून निघून झालं. तर एक इनडायरेक्टली तुम्हाला सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने इनडायरेक्टली बीजेपीला हे बिल पास करून समर्थनच केलेलं आहे. कसं? आता बघा, जर डायरेक्ट वोटिंग झाली असती तर नक्कीच बीजेपी या ठिकाणी पास बी होऊ शकली असती, नापास बी. पण यांनी काय केलं? सगळे वॉकआउट केलं. वॉकआउट केल्याने काय होते बघा, याच्यातले काय केले, याच्यामधल्या जवळपास 42 जे खासदार आहेत वरले, हे 42 खासदार जे ते गायब झाले. म्हणजे आम्हाला मान्य नाही म्हणून निघून जायचं पाहिजे, वॉकआउट करणं म्हणतात त्याला. शरद पवार निघून गेले खासदाराला घेऊन, शिवसेना निघून गेली खासदाराला घेऊन, काँग्रेस निघून गेलं खासदाराला घेऊन, काही खासदाराला बाजूला गेले. आता मी काय सांगतो, राज्यघटना सांगते उपस्थित सदस्य संख्येच्या, उपस्थित एकूण नाही, एकूण झाले, उपस्थित सदस्य संख्येच्या 50% वोटिंग मिळाली की बिल पास होते. मग करा, 200चे 50% करा, 101 एक आगाव पाहिजे ना, 101 पाहिजे. बीजेपीकडे किती आहे? इनडायरेक्टली बिल पास करून गेली की नाही आपल्याला कळत नाही. काँग्रेस जिंदाबाद म्हणतो आपण. राज्यघटना यासाठी माहित पाहिजे तुम्हाला. बाहेर कसे निघून आपलं वाटते काय काँग्रेस, आपल्याला काय वाटते काय काँग्रेस विरोध करून निघून गेले नाही, आपण काँग्रेस वोटिंग करून. काँग्रेस विरोध केला नाही, काँग्रेसनं इनडायरेक्टली सपोर्ट करून निघून गेले ते. कारण का त्यांना माहिती आहे की एकूण सदस्यापेक्षा उपस्थित सदस्यामध्ये बीजेपी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, कारण का मोदीने आपल्या खासदाराला काय सांगितलं, एकही खासदार आपला गैरहजर आणणार, फिप जारी केलं. म्हणजे बीजेपीचे कोणत्या कंडिशन मध्ये 111 112 खासदार हजर राहणार आहे, बरोबर आहे. आणि जर एकूण खासदार असते ठिकाणी, एकूण 242 ला 242 असते तर करायचं 50%, 123 वाले. म्हणजे बीजेपीला दोघा चौघाच्या पाया पडावं लागले असते, वोटिंग करा वोटिंग करा, आणि ते होऊ शकलं नसतं. म्हणून बीजेपीने काय केलं, लोकांना बोललं आणि सांगितलं तुला माझा विरोध आहे ना, माझ्या विरोधात वोटिंग करू नको, निघूनच जा. म्हणजे निघून गेल्याने काय होते, तर काय करतात, उपस्थित सदस्य संख्या निर्माण होते त्या ठिकाणी. आणि 42 निघून गेले, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे निघून गेले, संख्या झाली 200. 200 ते 50% करा, 111. अशा पद्धतीने बीजेपीनं काम करून घेतलं आपलं त्या ठिकाणी. राष्ट्रवादी काँग्रेस शांत, त्याला नंतर पुढे मुद्दा येणार. ठीक आहे, ओके. आता काही लोकांचं म्हणणं आहे शेतकऱ्याचं की हे बिल पास करताना व्हॉइस वोटनं बिल पास केलेलं आहे म्हणून मेजॉरिटी नव्हती. आता व्हॉइस वोट काय असते बघा, राज्यसभेमध्ये एक नियम आहे. राज्यसभेमध्ये तिथल्या राज्यसभेच्या रूल्स मध्ये एक नियम आहे. राज्यसभेमध्ये असं लिहिलं तिथं बघा, नीट ऐकून घ्या. राज्यसभेचा नियम असा सांगतो, प्रत्येक खासदारानं आपल्याला अलाउड झालेल्या सीटवर बसूनच वोटिंग करावं. यानं दुसऱ्याच्या सीटवर बसणार नाही, त्याने सीटवर बसणार नाही. कडक नियम आहे राज्यसभेत. म्हणजे एखाद्या खासदाराला समजा 100 नंबरची सीट मिळाली तर त्याने एनी कंडिशन मध्ये, एनी स्थितीमध्ये 100 नंबरच्या सीटवर बसूनच तिथं बटन दाबावं. तिथं बाजूलाच बटन आहे बसायला वोटिंग करण्यासाठी, उठायची गरज नाही. तिथे बटन दाबलं तिकडे वोटिंग होते, उठायची गरज नाही. 100 म्हणजे 100लाच वोटिंग केली पाहिजे, असा नियम आहे राज्यसभेमध्ये. नीट ऐकून घ्या, बीजेपीने याचा कसा फायदा घेतला. ओके, मग उरले किती जण, 200 जण. 42 जागा रिकाम्या आहेत, लक्षात ठेवा. 42 जागा रिकाम्या आहेत. आणि कोरोना व्हायरसमुळे 2 गज जरुरी दुरी. अमिताभ बच्चन फुकटमध्ये सल्ला द्यायला अमिताभ बच्चन. मग राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींनी, उपराष्ट्रपतींनी किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांनी नियम काढला. काय नियम काढला की बाबा चुटकू बसण्यापेक्षा आपल्या लोक नजर ठेवणार आहे, कोरोना आहे, तोंडाला मास्क बांधा, रिकाम्या जागेवर मी बसत काय अडचण आहे तुम्हाला, पुढे सांगतोय रिकाम्या जागेवर बसा काय अडचण आहे तुम्हाला, असं बसू नका. आमच्यावर लोक ऑब्जेक्शन घेतात, सरकार जर निवास पालन करत नसत जनता काय पालन करते, मग काही नाही रिकाम्या जागा त्या रिकाम्या जागेवर बसा. म्हणून 100 वाला जो आहे तो 102 वर बसला, 102 वाला 104 वर बसला. जागा बदलल्या. आणि नियम आहे, जेव्हा जागा बदलते तेव्हा त्या खासदाराला वोटिंग बटन दाबून करण्याची गरज नाही, हात वर करून वोटिंग करावं लागतं. ठीक आहे, बघायचं, बघा पुढे बघा, दिमाग चालवला त्याने. म्हणून सगळ्याला 2 गज दुरी म्हणून सगळे लांब पसरून ठेवलं. सगळ्या खासदाराला विरोधी आहे त्याला सगळ्याला दूर करून ठेवलं. आणि मग आता म्हणलं वोटिंग करताना राष्ट्रपतीनं तिथं लगेच नियम वाचून दाखवला. जेव्हा राज्यसभेतले जे काही खासदार असतात ते आपल्या जागेवर न बसता दुसऱ्या जागेवर बसतात, तेव्हा बटन दाबून वोटिंग करता येत नाही, तर त्यांनी व्हॉइस वोट करायचं, हातवर करायचा. आता तुम्ही असं बटन दाबल्याने काय फरक पडते, व्हॉइस वोट केल्याने काय फरक पडते. बटन दाबलं तर तिथं नोंद होती मतदानाची, व्हॉइस वोट केलं तर एखादी खालीवर केलं काय दिसणार आहे कोणाला असं असते, मोजण्यामध्ये गडबड होऊ शकते. म्हणून त्यांनी सांगितलं आता मग जागा बदलली त्यांनी, मुद्दाम कोरोनाचं कारण ठेवून जागा बदलून टाकली, सगळ्याला पसरून बसवलं. आणि नंतर मग आता काय करायचं, बटन दाबता नाही. कारण का, कारण ज्याने 100 नगरला बसला त्याला 101 ला बसला तरी त्याला वोटिंग करण्याचा अधिकार नसतो, हात वर करून करायचं वोटिंग.
मग त्यांनी सांगितलं या बिलाच्या बाजूला जो जो कोणी आहे त्याने हात वर करा. सगळ्यांनी हात वर केला. त्यांनी मनामध्येच मोजून टाकलं 1 2 3 4 1 11. ठीक आहे. मग नंतर पुन्हा जे बिलाच्या विरोधात आहेत त्यांनी हात वर करा. त्यांनी हात वर केलं, त्याला काउंट केलं. आणि जे तटस्थ आहेत म्हणजे इकडे मतदान करायचं नाही, इकडे करायचं नाही, फक्त आम्ही तमाशा बघायला मध्ये बसून फक्त आम्ही फक्त असे काढले. आणि एकूणच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू जे बीजेपीचे आहेत, लक्षात ठेवा. ठीक, उपराष्ट्रपती बीजेपीचे आहेत, राष्ट्रपती बीजेपी आहेत, लोकसभेचा सभापती बीजेपीचा आहे, सगळं त्याच आहे. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये याला कोण रोखू शकते? अशा कंडिशन मध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती सांगितलं हा काउंटिंग झाली, बिलाच्या बाजूने बहुमत पडलं, हे कायदा झाला पास, संपलं का. मग या शेतकऱ्याचं म्हणणं आहे पहिली गोष्ट तुम्ही जून मध्ये ऑर्डिनन्स का काढला. दुसरा मुद्दा तुम्ही वोटिंग न घेताना तुम्ही व्हॉइस वोट का घेतलं, लोकांना पसरून का बसवलं, कोरोना 2 मिनिटासाठी डिले झाला असता का. शेतकऱ्याचं म्हणणं पण किती बोंबला काही फरक पडत नाही. बरं ठीक आहे, मान्य करू. काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की राष्ट्रपतीनं काउंट करताना ते हातवर केले होते, काउंट करताना थोडं गलती झाली राष्ट्रपतीची, बीजेपीच्या बाजूला बहुमत नव्हतं, विरोधात होता. बरं ठीक आहे, इट्स ओके. बरं समजा त्याचं मान्य बी केलं, काय फरक पडणार, काय होईल समजावं असं गृहीत धरा, धरून चलू आपण. तसं झालं नाही, धरून चलू. ठीक आहे. मग त्या लोकांचं म्हणणं होतं की हे बिल काय करा, सिलेक्ट कमिटीकडे पाठवा. सिलेक्ट कमिटी म्हणजे एक प्रत्येक राज्यसभेमध्ये लोकसभेत कमिटी असते. जर एखाद्या बिलावर जर विरोध होत असेल तर त्या सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवतात. आणि तिथे गेलेलं बिल जे असते ते सुधारणा सुचवते आणि त्याच्यावर मग त्याच्यावर वोटिंग होत असते. पण आता मोदी सरकारनं इथं बिल का पाठवलं नाही, त्याचं कारण त्यांनी जर सिलेक्ट कमिटीकडे बिल पाठवलं असतं तर 4-5 दिवस लागले असते या ठिकाणी. आणि 5 दिवसामध्ये ऑर्डिनन्सचा कालावधी संपला असता आणि ऑर्डिनन्सला व्हॅल्यू राहिलं असतं. डबल ऑर्डिनन्स काढा, भानगड्या करा, सुप्रीम कोर्टमध्ये येणार, त्याला उत्तरं द्या. कोणत्या कंडिशनमध्ये अमित शहा मोदीला हे बिल इथं पाठवायचं नव्हतं. त्याने सांगितलं पाठवणार, काय करायचं करून घे, इथं पाठवणार बिल. मग शेतकऱ्याचं म्हणणं आहे सिलेक्ट कमिटीकडे का बिल पाठवलं नाही, काही फरक पडला नसता. ठीक आहे. दुसरा मुद्दा, राष्ट्रपतीने उपराष्ट्रपतीने काउंटिंग बरोबर केली नाही. पण केली बी असती, बीजेपीच्या विरोधात मतदान केलं असलं तरी काय प्रॉब्लेम आहे. कारण राज्यघटना काय सांगते माहिती आहे, राज्यघटना सांगते एखादं बिल जेव्हा लोकसभा पास करते, राज्यसभा त्याला फेल करते, तेव्हा जॉईंट सिटिंग कमिटी बसते. ठीक आहे, संयुक्त बैठक माहिती सर. राज्यघटनेने लोकच प्रावधान केलं नाही, आता संयुक्त बैठक बसली असती. बघा काय होते, संयुक्त बैठक बसलं तर तेही करू बघू आपण. बघा समाधानच करून घेऊ सगळ्या गोष्टींचं. संयुक्त बैठक बसली आता पण 3दा बसलेली, यावेळेस बसलीच असते. 100% मोदी सरकारनं संयुक्त बैठक बसवलीच असते. बघा संयुक्त बैठक म्हणजे काय, संयुक्त बैठक म्हणजे 543 खासदार लोकसभेचे आणि 242 खासदार राज्यसभेचे. 5, 8, 7, 785. ओके, 785चं बहुमत करा 1 प्लस आय थिंक 393 च्या आसपास होतात. ठीक आहे. ओके, किती बहुमत पाहिजे, 393, याच्यापैकी पाहिजे. आता बघू, संयुक्त बैठक मिनिंग की एकत्रच वोटिंग करायचं, सगळ्यांनी एकत्र म्हणून वोटिंग करायचं आणि बिल पास करून टाकायचं. आता बघा मोदी सरकारकडं एनडीए कडे ऑलरेडी 353 खासदार आहेत. यातली शिवसेना वगैरे बाजूला गेली, समजा 333 आहे. ओके, 333 लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये 111 आहे. बेरीज करा, 400 म्हणजे 400 प्लस आहे. पास करायला किती लागतात, कोणाचा विषय झाला असता काही जरी झालं तर बीस पास होणं गरजेचं. कारण राज्यघटनेने अशी तरतूद करून ठेवली कोणी अंतिममध्ये प्रॉब्लेम आला नाही. कारण का मोदी सरकारकडे पर्याय होता ना शेवटी. समजा त्यांनी म्हणलं असतं, समजा असं म्हणलं असतं की उपराष्ट्रपती चुकले, उपराष्ट्राने मान्य केलं असतं नाही मी काउंट करण्यामध्ये चुकलो, बहुमत नव्हतं सरकारच्या बाजूला, बिल फेल झालं. तर सरकारकडे उपाय आहे ना, राज्यसभा लोकसभा जेव्हा बिल पास करते, राज्यसभा नापास करते, तेव्हा संयुक्त बैठक बोलावतात. आणि संयुक्त बैठकीमध्ये सर्वांना माहिती आहे या ठिकाणी असं व्हायचं. कुठे कंडिशन मध्ये का बिल पास होणं गरजेचं नाही. म्हणजे या ठिकाणी प्रोसिजर मध्ये काही प्रॉब्लेम आला का नाही, राज्यघटनेला धरून प्रोसिजरच आहे आणि कंटेंट मध्ये प्रॉब्लेम नाही. म्हणजे याचा मिनिंग असा ओव्हरऑल मध्ये माझ्या मते हे बिल संविधानिक दृष्ट्या व्हॅलिड आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये जर हे बिल गेलं तर सुप्रीम कोर्ट याच्यावर अर्ध्या घंट्यामध्ये सरळ सांगते चला बिल पास. आणि सुप्रीम कोर्टनं पहिलेच एक नियम आणलेला आहे. सुप्रीम कोर्ट असं सांगितलंय, विधानसभेने केलेला कायदा किंवा संसदेने केलेला कायदा आम्ही पहिला असं गृहीत धरतो की तो कायदा संविधानाला धरूनच आहे, असं आम्ही गृहीत धरतो. नीट ऐकून घ्या, सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्ट काय म्हणते, लोकसभेने केलेला कायदा, विधानसभेने केलेला कायदा आम्ही पहिलंच असं गृहीत धरतो की ते कायदा घटनेला धरून आहे. कारण का त्या दोघांना तेवढी समज आहे असं आम्ही मानतो. आणि जर तो संविधानाला धरून नाही तर तुम्ही प्रूफ करून दाखवा कोर्टामध्ये, प्रूफ करून दाखवा, बरोबर नाही दाखवा मग रद्द करू आम्ही. आणि हे सोपं काम नसतं, एवढं काम सोपं आहे का म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन तुम्ही त्याला कायद्याला तुम्ही हे करणार, डायरेक्ट डिफेन्स करणार, एवढं सोपं काम नसतं. म्हणून हे कायदा संविधानाच्या दृष्टीमध्ये एकदम ओके आहे, काहीच अडचण नाही.
काय अडचण आहे का विचारायची. पहिला पॉईंट संपला आपला. ओके, थोडंसं पाणी द्या, थोडंसं उचलून. आर्टिकल 122 राहिले का? काय 22 हा, हे 200 मध्ये दिसलं नाही मला. लक्ष द्या इकडे, बोलू नका, असंच शांततेने ऐका जरा. 122 काय सांगते? पहिला मुद्दा 122 सांगल्यावर तर तुमची म्हणजे तुम्हाला तर क्लिअर कळून जाते हे काही नाही, भानगड काहीच नाही, ही मुद्दा म्हणून चालू सगळं काही. आता काय आहे तुम्ही, आर्टिकल 122 सांगते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही मतदान होईल, लोकसभेमध्ये राज्यसभेत जे काही मतदान होईल, जे काही वोटिंग होईल बिल पास करण्यासाठी, जे काय होईल त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये केस फाईल केली जाणार नाही आणि सुप्रीम कोर्ट त्याच्यावर विचार बी करणार नाही. घ्या, कुठं जाणार आर्टिकल 122 सरळ सांगा. आर्टिकल 122 काय म्हणते? हे काय म्हणते शेतकरी की आम्ही राज्यसभेमध्ये गडबड झाली म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ. अरे बाबा, 122 आर्टिकल सरळ सांगाले ना, सुप्रीम कोर्टाला तोंड गडायचा अधिकार नाही मध्ये म्हणून. आर्टिकल 122 सरळ सरळ लिहिले की संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये कायदा पास झाला, संसदेमध्ये कायदा पास झाला, सॉरी, त्या कायद्याला संसदेमध्ये जे काही घडते, लोकसभेमध्ये जे काही मतदान होते, राज्यसभेत जे मतदान होते, त्याला सुप्रीम कोर्टमध्ये आव्हान देते. तुम्ही सर्व आव्हानच देऊ शकत नाही याला. मग काय करायच्याकडे पर्याय नाही का? आहे पर्याय. काय आहे? उपराष्ट्रपतीकडे जाऊ. उपराष्ट्रपती कुणाचा आहे? बीजेपीचा आहे. राष्ट्रपतीकडे जातात. राष्ट्रपती कुणाचा आहे? बीजेपीकडे. लोकसभेचे अध्यक्षकडे जातात. अध्यक्ष कुणाचा आहे? बीजेपीचा. पंतप्रधानाकडे जातात. पंतप्रधान कुणाचा आहे? पेट्रोल जाऊन घेण्यात काय फायदा आहे? सगळं बरोबर आहे, चला द्यावं. ठीक आहे, पर्याय कुठलाच नाही. आणि लक्षात ठेवा, देशाचे पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती किंवा अमित शहा जे काय असतील, ठीक आहे, याच्याकडं ब्रँडेड एका दिवसाला 50-50 लाख फीस घेणारे 1000 वकील पडून येते लोटांगण घेत. ठीक आहे, ते त्याला विचारूनच कायदा केला असेल ना सगळ्या गोष्टी. सुप्रीम कोर्टमध्ये बसते जाते जाईना, आपल्याला कळायला त्याला कळायचं असेल ना. काय अडचण नाही, संविधानाच्या दृष्टीने काही चौकट नाही. क्लिअर आहे मध्ये. आता जो आपण ऍक्ट नंबर 1 टाका. हे पहिला ऍक्ट. आता संपलं तुमची पॉलिटी, आता सुरू होईल तुमचं इकॉनॉमिक्स. इथं आहे खरं मेन. ओके, या कायद्याचं नाव एवढं लांबलंच काय मी बोर्डवर लिहित नाही, फक्त वाचून दाखवतो, ऐका आणि आनंद घ्या. ठीक आहे, बघा कायद्याचं नाव आहे द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ब्रॅकेटमध्ये प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020. लंब नाव आहे. ठीक आहे, धमालमध्ये नाव सांगते बघा, व्यंकट श्रीपती बालाजी जय श्रीया त्यांना म्हणत गोवा निघून येते, त्याचं काय नाव संपणार असेल, एवढं मोठं लंब नाव टाकलेलं आहे. पुन्हा एकदा वाचतो, द फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स ब्रॅकेटमध्ये प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऍक्ट 2020. ठीक आहे, किती भारी कायद्याची भाषा आहे. कसं असते बघा, तुम्हाला सांगतो, कोणतेही सरकार असो, कायदा करत्याने कायद्याची भाषा एवढी भाषा चांगली राहते आणि या भाषेची कायदा एवढी चांगली आहे की खुशी खुशीमध्ये शेतकरी बनून जाऊ. काय भारी कायदा आलेला. ठीक आहे, पण ऍक्च्युली भाषा कोणत्या कायद्याचा कसं असते माहिती आहे काय, कायद्याची भाषा सुंदरच असली पाहिजे. कारण कसं, आपण जर एखाद्याला प्रपोज करताना सुंदर भाषेत प्रपोज केलं पाहिजे. प्रपोज करताना काय गोळी घालतो, बंदूक घालतो, समुद्रात फेकून देतो असं म्हणायचं. प्रेमाने करावं लागते. म्हणजे प्रपोज करायचं असेल तर सुंदर भाषेतच करावं लागते. आणि कायद्याची भाषा कोणत्याही सरकारनं केली असो सुंदरच भाषा असते. म्हणून इतकं भारी भाषा आहे, शेतकऱ्यांचं एखाद्या वाचलं तर शेतकरी पागलच होऊन जाऊ. फार्मर्स प्रोड्यूस ट्रेड कॉमर्स प्रमोशन प्रोत्साहन फॅसिलिटेशन सुविधा. बापरे, टाव पण ऍक्च्युली तसं नाही. रियालिटीमध्ये भाषा वेगळी राहते, अर्थ वेगळे राहतात आणि रियालिटी वेगळी राहते. समजून घेऊ आता, ऐकून घ्या. आता हे जे कायदा पास झाला, या कायद्याचे ऍक्ट नंबर 1 च आपण काय करू, याला समजून घेऊ. 3 भागामध्ये डिवाइड करून टाकतो. बघा, पहिलं वाक्य जे काय असेल, द फार्मर्स. ठीक आहे, द फार्मर्स. ठीक आहे, प्रोड्यूस. पुढे ट्रेड अँड कॉमर्स. तिसरं आहे प्रमोशन अँड फॅसिलिटेशन.
आपण पहिलं हेडिंग समजून घेऊयाचे. हेडिंग मध्ये सगळं काय लपलेलं आहे. ओके बघा, फार्मर्स प्रोड्यूस म्हणजे शेतीमधून जे काय उत्पादन होते, जे काय पीक होते किंवा शेती संबंधी जे काय उत्पादन होते ते सगळं याच्यामध्ये. तर काय काय त्याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये शेतीचं सर्व उत्पादन आलं, जसं की उदाहरणार्थ गहू आलं, ठीक आहे, ज्वारी, तांदूळ, ठीक आहे, सगळं काय शेतीपासून तयार होणारे सर्व उत्पादन याच्यामध्ये आले. डाळी आल्या सर्व प्रकारचे, ठीक आहे, तेल बी आले याच्यामध्ये. म्हणजे कुठं कुठं लागू होतो हा कायदा, तेल बी आल्या, फळे आले, ठीक आहे, फुलाची जी शेती आहे फुल शेती, ते फुले याच्यामध्ये आले. दूध आलं, ठीक आहे, दूध डेअरी ते पण आले या ठिकाणी, दूध डेअरी आली. याबरोबर मध आलं, ठीक आहे, मध, मासेमारी, साधं काय आहे, सगळं आलं याच्यामध्ये. या प्रोड्यूस या शब्दामध्ये एवढं लक्षात ठेवा, हे सगळं येते. या प्रोड्यूस शब्दामध्ये एवढ्या गोष्टी मोडल्या जातात किंवा तेवढ्या गृहीत धरल्या जातात. भाजीपाला आला, ठीक आहे, भाजीपाला, ठीक आहे, कुक्कुटपालन आलं, कुक्कुटपालन, हे सगळं काय जे गोष्टी आहेत जे शेतीशी जोडल्या गेलेले. लक्षात ठेवा, या सगळ्याला शेतकरी म्हणतात बरे, सगळे शेतकरी येतील. लक्षात ठेवा. पशुपालन आलं याच्यामध्ये, पशुपालन ते सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे. बघा, या प्रोड्यूस शब्दामध्ये फार्मर सोबत हे सगळे फार्मर्स आहे. लक्षात ठेवा, सर्वांना फार्मर्सच म्हणल्या जाते. हे सगळे फार्मर्स आहे. फक्त तांदूळ गहू पिकवणारे जे आहेत ते फार्मर नाहीत बरं. आणि जे आंदोलन आहेत ना ते गहूच्या वालेच आंदोलन करायचे. ठीक आहे, हरियाणा पंजाबमध्ये काय करते, तांदूळ आणि गहू पिकते. म्हणजे आंदोलन करायचे गहू तांदूळ वाले करायले, पण याच्यामध्ये सगळे शेतकरी येतात. बाकीचे चूप आहे सगळे शेतकरी. ते काय बघू आपण पुढे येणाऱ्या गोष्टी. ओके, म्हणजे हा कायदा जो पास केलाय तो कायदा शेतकरी जे उत्पादन घेते एवढ्याला लागू नाही. लक्षात ठेवा, इथं जे लिहिलेत मी या सगळ्या गोष्टीला हा कायदा लागू. म्हणजे एखाद्याकडे पशुपालन आहे तर त्याला सुद्धा हे कायदा लागू. एखादा मासेमारी करते त्याला हा कायदा लागू. तुम्ही सर मासेमारी कुठे, भारतामध्ये मासेमारी कृषीमध्ये धरली जाते. त्यांना वनामध्ये मिळणारे प्रोडक्ट असतील ते सुद्धा याच्यामध्ये कायद्यामध्ये येतात. मध असेल, कंदमुळे असतील ते पण धरलं जाते. याबरोबर फुले आले, फळे आले, भाजीपाला आला, सगळं काही याच्या शब्दाचा मिनिंग. लक्षात ठेवा, या कायद्याचा मिनिंग कळला एवढ्या. प्रोड्यूसचा मिनिंग एवढं. आता ट्रेड अँड कॉमर्स मी पहिलं सांगितलं तुम्हाला. ट्रेड म्हणजे व्यापार आणि कॉमर्स म्हणजे सर्व रिलेटेड गोष्टी व्यापारासंबंधी. एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या फक्त. बघा, पहिलं ट्रेडचं उदाहरण घ्या. समजा मी एखाद्या शेतकऱ्याकडून 20 रुपये किलो आलू घेतले. ठीक आहे, 20 रुपये किलो त्यांच्याकडून आलू घेतले, 10 किलो आलू घेतले. आणि ते आलू घेऊन समजा एखाद्या माझ्यापेक्षा मोठ्या मंडीवाला जो आहे, आनंदनगर असेल किंवा इथं कुठं असेल बीके हॉल जवळ, त्या मंडीवाल्याजवळ सांगितलं बा मी 20 रुपये किलो आलू आणले एकदम क्वालिटीची, तर तुम्हाला मी 25 रुपये किलो देतो, घेता. त्या सांगितलं काय हरकत नाही, आयता आणून दिला त्या ठिकाणी प्रवास वगैरे करून घेतो. मी काय केलं, त्याला 25 विकलं, 5 रुपयाला मला नफा. मग त्या मंडीवाल्याने घेतलं, ते मंडीवाला खूप मोठा आहे समजा, त्याने काय केलं, रस्त्यावरची गाडी आपल्या इथं घरासमोरून आलू कांदे लिहिलं म्हणून येतात की नाही, बेसिकली बेनिफिट त्यांना जास्त मिळतो त्या ठिकाणी. ठीक आहे, आलू घेतात, कांदे घेतात, फुकट कोथिंबीर बी घेतात. माझ्या पद्धतीनं काम. ठीक आहे, कोथिंबीर घेण्यात नंबर 1 हात द्यायचा, कोणी धरू शकतो. 50 पैशाची कोथिंबीर मागायला लागणार, बुराई करणं झालं चांगलं म्हणा तुम्हाला. अशा पद्धतीनं या मंडीवाल्याकडून 30 रुपये किलो आलू कोण घेतले, त्या गाडीवर जो फिरणारा माणूस आहे त्यानं घेतले. आणि 30 रुपये त्याने घेऊन भाव तुम्हाला सांगितला 35 रुपये किलो आलू सांगितला. बघा, मी घेतलं, मंडीवाल्याने घेतलं, गाडीवाल्याने घेतलं, तुमच्यापर्यंत आले. म्हणजे ज्या ठिकाणी खरेदी विक्री होते त्याला म्हणतात व्यापार. हे झालं ट्रेड. कॉमर्स म्हणजे पुढे बघा, कॉमर्स म्हणजे मी आलू आणले विकत, जाताना ऑटोनं गेलो, येताना ऑटोनं आलो. आलू आणताना पिशवी घेतली, थैली घेतली, कॅरीबॅग घेतली विकत, ती आलं त्याच्यामध्ये, ऑटोचं भाडं आलं त्याच्यामध्ये, ऑटोचं पेट्रोल आलं त्याच्यामध्ये, बरोबर. पुन्हा मी त्यांना नेऊन दिलं, त्यांनी पण काही त्या ठिकाणी इतर व्यवहार केले असतील ते त्याच्यामध्ये आलं. गाडीवाला फिरतोय ते त्याच्यामध्ये आलं. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की खरेदी विक्रीच्या व्यतिरिक्त जे काही व्यवहार होतात, कॅरीबॅग खरेदी करणे, ऑटोचा वापर करणे, हे बाकीचे व्यवहार होतात, त्याला म्हणतात कॉमर्स. कॉमर्समध्ये सगळे ऍक्टिव्हिटीज येतात जे व्यापारासंबंधी असतील. आणि ट्रेड म्हणलं म्हणजे फक्त खरेदी विक्री. म्हणजे इथं काय म्हटलंय, शेती संबंधी सर्व, शेती लक्षात ठेवा, शेतीचे जे काही प्रोडक्ट असतील या प्रोडक्टची खरेदी विक्री या संबंधी सुद्धा कायदा लागू आहे. आणि कॉमर्स संबंधी सुद्धा कायदा लागू आहे. याचा मिनिंग असा होतो. क्लिअर आहे. या दुसऱ्याचा अर्थ झाला. पुढे आहे प्रमोशन. प्रमोशन म्हणजे प्रोत्साहन. प्रोत्साहन. फॅसिलिटेशन. फॅसिलिटेशन म्हणजे सवलत, सुविधा. म्हणजे सरकार काय म्हणते या कायद्यामध्ये, सरकार या कायद्यामध्ये म्हणते शेतकऱ्यांनी निर्माण केलेले जे काही उत्पाद असतील त्या उत्पादाची खरेदी विक्री, त्या उत्पादाचं जे काही व्यापार आहे या व्यापारासाठी आम्ही काय करू, या कायद्यातून प्रोत्साहन देऊ. ओके, या कायद्यातून काय करू आम्ही, याला प्रोत्साहन देऊ. आणि कुठं जर अडचण आली
तर आम्ही सुविधा देऊ, सवलत देऊ, त्याचं संरक्षण करण्याचं काम आमचं. किती भाषा चांगली आहे म्हणूनच म्हटलं होतं, हसीन भाषा असते कुठल्या कायद्याची, एकदम चांगली भाषा. क्लिअर आहे एवढं? ओके. आता खरा कार्यक्रम सुरू होतो पुढे, इथून पुढे जे काय असेल ते म्हणजे या कायद्यामध्ये प्रॉब्लेम, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम लोकांना, आता प्रॉब्लेम आहे इथून पुढे काय बंद होतं या कायद्याला. ठीक आहे, पुढला मुद्दा घेऊ आपण. या कायद्याचाच भाग आहे आणि ते व्हायला पाहिजे की नाही पाहिजे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा पुढे काही गोष्टी येतात. ट्रेड एरिया, ट्रेड एरिया आउटसाइड एपीएमसी. आता आलं एपीएमसीचं नाव, ट्रेड एरिया आउटसाइड एपीएमसी. दुसरा पॉईंट येतो या कायद्यातलं सगळे काय मुद्दे सांगतोय मी, लक्षात ठेवा. इंट्रास्टेट, इंटरस्टेट, इंट्रास्टेट, इंटरस्टेट, इंटरस्टेट, ऑनलाईन, ठीक आहे, जे काय असेल खरेदी विक्री, ठीक आहे, ऑनलाईन ट्रेडिंग, शेतीची ऑनलाईन ट्रेडिंग. पुढे त्याच्यानंतर नो टॅक्स, नो टॅक्स स्टेट, नो स्टेट टॅक्स. आणि लास्ट डिस्प्यूट, वादविवाद. झालं, एवढं संपलं की आपला हा कायदा संपवतो. लक्ष द्या, समजून सांगतो. एपीएमसी वर आपण या कायद्याच्या शेवटी एपीएमसी काय असते बघू. सुरुवातीला थोडक्यात सांगतो. इथं काय म्हणते बघा, आता नीट ऐकून घ्या. एपीएमसी वर थोडक्यात माहिती सांगतो. एपीएमसी म्हणजे काय? ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी. ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समिती असं त्याला म्हणतात. नव्या मुंड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, जुन्या मुंड्या आपल्याला पाहायला मिळते. नव्या मुंड्यात जुना मुंडा पण त्याच्यामध्ये येतो. ओके, लक्ष द्या. आता हे एपीएमसी जे आहे, एपीएमसी का आली, एपीएमसीची काय गरज आहे आणि आज एपीएमसी या कायद्यावर टिकून राहील का? नीट ऐकून घ्या. एपीएमसी आणण्यामागचं कारण काय होतं? कारण असं होतं, 1950 मध्ये जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, संविधान लागू झालं, शेतकऱ्यावर जमीनदारी आजही लागून होत्या टायमामध्ये. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, शेतकऱ्याकडे सर्वात मोठा प्रॉब्लेम होता लिक्विडिटी पैशाचा. म्हणजे शेतीमध्ये पेरणीसाठी पैसे नको, पेरणी झाल्यावर कापणी काढणं हे सगळं माझा मार्केटमध्ये नेणं यासाठी पैसा नव्हता. व्हायचं काय, ते शेतकरी लोक काय करायचे, हे शेतकरी लोक सावकाराकडे जायचे. त्या टायमामध्ये 5% प्रति महिना या व्याजदरानं पैसे घ्यायचे, पेरणी करायचे आणि बॉन्डवर अंगुठा लावायचा. लिहायचं काहीच नाही बरं, डायरेक्ट अंगुठा देऊन टाकायचा. अंगुठा द्यायचा, जायचं, पेरणी करायची. आणि जमीनदारी पद्धत असल्यामुळे जमीनदार पण त्याच्यामध्ये इन्क्लूड, सावकार बी त्याच्यामध्ये इन्क्लूड. आणि जर एखाद्याने किरायाने शेती घेतली असेल, ठीक आहे, दुसरी शेती घेऊन आपण शेती करायची, तर ते शेतीचा मालक त्या ठिकाणी अवेलेबल. अशा पद्धतीने शेतकरी शेती करायचा. यायचं काय, जसंही पीक बाहेर पडलं, उद्या त्यानं कापणी करणार पिकाची, त्या दिवशी शेतावर सावकार बी यायचा, जमीनदार यायचा, किराया शेती असेल तर मालक यायचा, शेतकरी थांबायचा आणि लगेच म्हणायचे ते, आता शेती झाली आपली, हिशोबीतच करून घेऊ. शेतीचा मालक म्हणायचा, माझ्या शेतीचं रेट एवढे आहे, मला 2 पहिली गहू दे, 2 पहिली ज्वार दे, काय असेल किंवा पैसे दे. जमीनदार म्हणायचा, माझा मला टॅक्स दे. आणि सावकार म्हणायचा, व्याज असेल पैसे दे. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे अशी कन्सेप्ट नव्हती त्या टायमाला. 1950 एकावन्नची गोष्ट आहे. मग शेतकरी सगळं तिथं तयार केलं उत्पादन, त्या चौघात हातात द्यायचं आणि हातामध्ये चवाणी निवडायची. मेहनत गेली, सगळं गेलं. आणि ते जे सावकार आहे की नाही, त्या सावकाराचे व्याजाचे मुद्दल पैसे आणखी अंगावर द्यायचे, म्हणजे दुसऱ्या कॉपमध्ये द्यायचे. हे समस्या निर्माण झाल्या 50, 51, 52, 53, 54 पर्यंत. पंडित नेहरू एक गोष्ट लक्षात आली आणि पंडित नेहरू ठरवलं काय करायचं. पंडित नेहरू राजांना सर्व आदेश दिले, ताबडतोब काय करा, एपीएमसी ऍक्ट पास करून टाका. स्टेटचा विषय, राज्याचा विषय होता सुरुवातीला. सर्वांना सांगितलं एपीएमसी ऍक्ट पास करा आणि शेतकऱ्याला प्रोटेक्शन देऊन टाका. आणि त्या कायद्याने शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळालं आणि एपीएमसीचा उगम झाला, उदय झाला. काय असते डिटेल मध्ये नंतर सांगतो, पण लक्षात ठेवा एपीएमसी का आहे. मग आता काय होणार आहे, नियम असा आहे, एपीएमसी कायद्यात एक वाक्य सांगतो, असं लिहिलेलं आहे. एपीएमसी कायदा म्हणतो, जेव्हा जेव्हा शेतकरी उत्पादन घेईल, त्याची शेतात उत्पादन घेतल्याची पहिली विक्री, शेतीत उत्पादन जे घेते त्याची पहिली विक्री ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केली पाहिजे. जर इकडे तिकडे केली किंवा त्याला करायला भाग पडलं कोणी, तर ते क्रिमिनल केस होईल त्याच्यावर. आता सांगा, शेतकऱ्याने एखाद्याकडून कर्जाने पैसे घेतले, आता सावकार शेतात जाऊन बसू शकतो का? नाही. सावकार जर शेतात जाऊन बसला आणि उद्याच्या शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली तर सावकार 3 वर्ष त्या काळात जेलमध्ये जाईल. 1950 मध्ये. म्हणजे शेतकऱ्यांना पहिली विक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जायचं, तिथे विकायचं
आणि आपल्याजवळ पैसे ठेवायचे आणि थोडे थोडे दुसऱ्याला द्यायचे. म्हणजे शेतकऱ्याचा बचाव झाला सावकारापासून. आणि हे जर कायदा केला नसता तर काय शेतकऱ्याला तिथल्या तिथे विकायचे अधिकार होते, ते लगेच यायचे आणि घेऊन निघून जायचे. पण नियम कायद्यात करण्यात आला, जर शेतकऱ्याला कोणी परेशान केलं, ते त्याचा जे काही उत्पादन झालेला माल हा एपीएमसी मध्ये नेण्यासाठी जर कोणी अडवलं, तर अडवणाऱ्या व्यक्तीला क्रिमिनल केस, फौजदारी गुन्हा दाखल होईल. साधा गुन्हा नाही, फौजदारी केस करण्यात आलेली आहे. कोणत्या सावकाराची मत होते समोर जायची, कोणता जायला. म्हणजे शेतकरी या ठिकाणी बचाव झाला, संरक्षण झालं. म्हणजे एपीएमसी ऍक्ट हे चांगलं आहे, म्हणून याला विरोध करते एवढे लोक. बघू आपण पुढे नंतर. ठीक आहे, असं झालं. मग आता काय म्हणते या ठिकाणी, इथं दुरुस्ती काय झाली एपीएमसी ऍक्ट मध्ये. इथं दुरुस्ती मोदी सरकारने ही केली की बाबा एखादा चप्पल निर्माण करणारा व्यक्ती चप्पल भारतामध्ये कुठे विकतो, पेन निर्माण करणारा व्यक्ती पेन भारतामध्ये कुठे विकतो, कपडे निर्माण करणारा व्यक्ती कपडे भारतामध्ये कुठे विकतो. मग शेतकऱ्यांनी एपीएमसी मध्येच का विकावं, देशभर कुठे विकू शकतो ना, मग ते परवानगी देते. ठीक आहे, मग हे सरकारचं म्हणणं आहे की ज्याला कुणाला एपीएमसी मध्ये विकायचं आहे त्याने एपीएमसी मध्ये विका. नीट ऐकून घ्या, ज्याला कुणाला एपीएमसी मध्ये विकायचं आहे आजही विका. पण ज्या शेतकऱ्याला वाटते बाबा मला एपीएमसी मध्ये जायचं नाही, तर मग त्यासाठी काही पर्याय निर्माण केलेत. नंबर 1, तिथंच बाजूला शेतीच्या शीतगृह राहील, त्या शीतगृहाला विकून टाका. एखाद्याला समजा फॅक्टरी उभारली असेल, त्या फॅक्टरीला देऊन टाका. बाजूला समजा उदाहरण घ्या, एक आंब्याचा मळा आहे, आंब्याच्या मळ्याच्या बाजूलाच एकानं समजा अंबानी केसर आंबा फॅक्टरी टाकून दिली. समजा तिथले आंबे तोडायचे, फॅक्टरीमध्ये डायरेक्ट जाणार. कळलं, तोडायचं फॅक्टरीमध्ये जाणार. समजा आता ऐकून घ्या, सध्याच्या कायद्यानुसार बरं, पहिल्याचा कायदा असं नाही, तोडलेले आंबे पहिलं बाजार समितीमध्ये येणार, तिथं बोली लागणार, तिथं विकणार. मग दुसरी त्याची जी तोडणी आहे ती तोडणी जाऊ शकते नंतर, पण पहिली विक्री झाली पाहिजे. आता कायदा काय म्हणते, नाही असं काही नाही. तुम्हाला जर वाटतं असेल बाबा मी हातात लिहून टाकतो, काय हरकत नाही. ओपीएमसी मध्ये तू एपीएमसी मध्ये कुठं विकायचं तुझ्या मनावर. पर्याय निर्माण केले. शेतकऱ्याचं म्हणणं आहे नको हे पर्याय. का नको पर्याय, कारण हे जर पर्याय तुम्ही निर्माण केला एपीएमसी संपून जाते. ती कसं संपत्ती काय थोड्या वेळ सांगणार तुम्हाला. क्लिअर आहे. अशा पद्धतीने सरकारनं काय केले, आता एपीएमसी मध्ये विकणं बंधनकारक नाही. आणि एवढंच कुठं होतं, आणखी नियम होता. आता महाराष्ट्रात उदाहरण घ्या, समजा कंधारची एपीएमसी, तर कंधारच्या शेतकऱ्यांना कंधारचा माल एपीएमसी मध्ये न नेता ते जर समजा नांदेडच्या एपीएमसी मध्ये विकला तरी जमत नव्हतं. कारण का, त्या कायद्याला सांगितलंय की शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या एपीएमसी मध्येच विकावं, दुसरीकडे सुद्धा जाऊ नव्हते माल घेऊन, राज्याच्या बाहेर सोडूनच द्या. मग सरकारचं म्हणणं आहे बाबा एखाद्या शेतकऱ्याला कंधारपेक्षा चांगला भाव जर अर्धापूरला मिळत असेल तर त्याला त्या गाडीवर येऊन विकायला काय हरकत आहे, विकू द्या ना. तिथंच का बांधून ठेवायला तुम्ही त्याला, सरकारचं म्हणणं आहे. ठीक आहे, काही लोक शेतकऱ्याचं म्हणणं आहे हे नको गोष्टी, कारण एपीएमसी संपलं तर आमचं काय होत, एपीएमसी डिटेलमध्ये आलेच नाही. तर मुद्दा कळणार तुम्हाला. याचा म्हणणं काय, इंट्रास्टेट आता सांगितलं. इंट्रास्टेट मीन्स पूर्ण देशभर कुठे तुम्ही विकू शकता. इंट्रास्टेट म्हणजे राज्या अंतर्गत. कंधारचा माणूस अर्धापूरला विकणे, नांदेडचा माणूस परभणीला विकणं, परभणीचा माणूस लातूरला विकणं, हे परवानगी या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. पुढे ऑनलाईन ट्रेडिंग. आता ऑनलाईन ट्रेडिंगचा मिनिंग काय, सगळ्याला अमेझॉन फ्लिपकार्ट माहिती आहे. काहीतरी मागवले, पिझ्झा मागवला नक्की. बघा कसं असते, एकूण शेतकऱ्याचं बऱ्या प्रमाणात बरं आहे. मी सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाइम फ्लिपकार्ट वापरलं होतं तिथं असं लिहिलं होतं की कोणते पुस्तक घ्या 100 रुपयाचं, 50 रुपयाचं, डिलिव्हरी फ्री, त्याची घरी तुम्हाला फुकट आणून दिलं जाईल. कालची गेल्या वर्षी नियम बदल आहे 1-2 वर्षामध्ये. 500च्या वर पुस्तक घेतलं तर डिलिव्हरी फ्री. ते असे असतात प्रायव्हेट लोक, सुरुवातीला मोफत देतात आणि एकदा कळलं त्याला की मार्केट कॅप्चर झालंय नंतर 500 रुपये 1000 रुपये याच्या नंतरच तुमचं फिरलं. शेतकऱ्याचं म्हणणं तेच आहे की एपीएमसी बाहेरचे जे लोक आहेत ते सुरुवातीला आम्हाला एकदम भाव चांगला देतील आणि एपीएमसी बंद झाली की नंतर म्हणतील 1000 द्या, 800 रुपयालाच घ्या, 500 रुपयालाच घ्या असं म्हणतील. असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि खरं पण आहे, काय चुकीचं नाही. ठीक आहे, पण एक मुद्दा असा, ऑनलाईन आपण सगळं काय विकतो, ऑनलाईन चपल्या विकतात. ठीक आहे, बरोबर आहे. ऑनलाईन पेन विकल्या जाते, ऑनलाईन पुस्तक विकल्या जाते, ऑनलाईन मोबाईल विकल्या जाते, गाडी विकल्या जाते. OLX बटन दाबले की कुठं गाडी विकणार आहे सगळंच पळून जाते. मग सरकारचं म्हणणं आहे ऑनलाईन शेतीचे प्रोडक्ट का विकले जाणार नाही. मग शेतकऱ्यांना काय करायचं, एक ऍप इन्स्टॉल करायचं, त्या ऍपमध्ये जायचं आणि एखाद्याकडे आलू आहेत समजा आलू, तर ते आलू कोणत्या क्वालिटीचे, छोटे आहेत, मोठे आहेत, पांढरे आहेत, काळे आहेत, माती लागली नाही लागली, असं आलू ठरवायचं आणि प्रत्येक आलूचा भाव राहील. ठीक आहे, एकदम स्वच्छ आलू 40 रुपये किलो, थोडीशी माती लागलेली आलू 35 रुपये किलो, एकदम छोटे आलू, ठीक आहे, पोलिओ टाईप, ठीक आहे, 20 रुपये किलो. मग ज्याच्याकडे ज्या टाईपचे आलू असतील त्या टाईप मध्ये जायचं, टाईप करायचं माझ्याकडे एकदम स्वच्छ मोठे मोठे असे आलू, ठीक आहे, 5000 किलो आहे. मग ऐकून घ्या, हे टाकलं कोण टाकलं, शेतकऱ्यांनी टाकलं, टाईप करून टाकलं.
जसे शेतकऱ्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन टाईप केलं ऍपवर की जे जे ट्रेडर लोक आहेत ज्यांना आलू खरेदी करायचे ते तर त्या ऍपवर चालूच राहते त्याचं काम. लगेच त्यांना मेसेज येणार आणि त्यांना मेसेज क्लिक केलं त्यांना कळणार किंवा जे काय असेल अर्धापूर धनेगाव अजयगावचा शेतकरी जे आहे तो 5,000 किलो जे आलू आहेत 40 रुपये किलो विकत आहे. नंबर टाकायचा लगेच कॉल येणार. 40 रुपये किलो तुमचे आम्ही 5,000 जे काही किलोग्राम आलू आहेत ते आम्ही आलू विकत घ्यायचे आहोत, तर तुम्हाला पैसे मी ऑनलाईन पेमेंट करून टाकतो. आमचा माणूस गाडी घेऊन येणार, आलू भरून टाका. म्हणजे शेतकऱ्याचा जायचा खर्च वाचला. ठीक आहे. ते एपीएमसी मध्ये जे बोली लागते 1,001, 1,002 ते बोलीपासून सुटका मिळाली. ठीक आहे. फायदा आहे, नाही असं नाही. फायदा आहे सगळ्याच गोष्टी, नाही असं नाही. पण ते शेतकऱ्यात मी चांगलं दोन्ही प्लस पॉईंट. कायदा पूर्णपणे वाईट नाही, तर हे होऊ शकते. व्हायला पाहिजे की नाही पाहिजे, पाहायला पाहिजे. एखादा शेतकरी जर ऑनलाईन मिरची विकत असेल तर काय अडचण त्याच्यामध्ये. आलू विकत असेल, कांदा विकत असेल ऑनलाईन, आणि किती मस्त बटन दाबल्याला आपल्याला बुटा पिटर दिसत तिथं, त्याकडे आलू कांदे दिसत असतील. किती भारी आलू लिहिलो कांदा लिहिलो काय अडचण आहे, दिसू शकते ना. म्हणजे मला तर वाटतं की काय हरकत नाही, ऑनलाईन ट्रेडिंग व्हायला पाहिजे शेतीची. आणि आपल्याला सवय नाही, पण येणार 5 वर्षामध्ये तुम्हाला सगळं काही शेतीचे प्रोडक्ट ऑनलाईन मिळते तुम्हाला. हे कायदा तशी तरतूदच केलेली आहे. तुम्ही असेल किंवा शेतकऱ्याकडे मोबाईल कुठं चांगले, शेतकऱ्यानं कुठं नॉलेज घेतले, बऱ्या डोक्यामध्ये प्रश्न आहेत कारण ते मान हलवून उत्तर द्यायला लागले त्या ठिकाणी. त्याचं उत्तर सांगतो. प्रत्येक शेतकऱ्याच्या घडी एक जण शिकलेला आहे आणि एक जण मोबाईल वेडा आहेच आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घडी शिकलेला आहे आणि मोबाईल वेडा एक तर राहतो, मोबाईलमध्ये एडा असलेला, त्याला सगळे आहेत. मग शेतकरी म्हणू शकणार बाबा बेटा तुला मी नांदेडला राहायला 1,000 देत गेलो, 1200 देतो, माझं हे प्रोडक्ट विकून टाक याच्यावर. आपल्या शिकण्याचा फायदा जर आपल्या बापाला मायबापाला होत नसेल तर आपल्या शिकण्याला काय फायदा. प्रत्येकाच्या घरी शिकलं राहतोच ना. शेतकऱ्याला जमत नसेल तर लेकरू शिकले जाते, लेकरू नाही केलं तर लग्न होईपर्यंत पोरगी राहते, झाल्यावर पुढचं पुढे बघते, तोपर्यंत आहेच ना. आणि बरेच शेतकरी असे आहेत की शिकलेले आहेत, हुशार आहेत, त्यांना तर कोणाची गरजच नाही. आणि प्रत्येकाकडे स्मार्टफोन आलेलाच आहे. जबरदस्त बघायचं, स्क्रीनशॉट घ्यायचं, सगळं घ्यायचं, काय राहिले सगळंच आहे ऑनलाईन. म्हणजे आणि राहिला मुद्दा आपला जिओ कंपनी सगळं सोपं केले. 1 GB 2 GB पर डे नेट, आणि गावागावात जिओ पोहोचलेलं आहे, त्याच्यामुळे रेंज नाही असा प्रॉब्लेम नाही. आणि फार कायला 2 GB 3 GB नेट लागते असं नाही. 5-10 KB मध्ये काम होऊन जाते. ऑनलाईन अपलोड करायचे आपल्याला फक्त. आलूचं 5,000 किलो अपलोड थोडंच करायचं, आलूची माहिती अपलोड करायची, काय अडचण. म्हणजे मला असं वाटते की शेतीची ऑनलाईन ट्रेडिंग व्हायला पाहिजे आणि हे खूप चांगलं. लक्षात ठेवा, इथं प्रॉब्लेम आहे, इथं प्रॉब्लेम नाही, इथे प्रॉब्लेम नाही. आता हे प्रॉब्लेमचा दुसरा मुद्दा, जिथं जिथं मुद्दे प्रॉब्लेम आहे ते सांगत जातो. लक्षात ठेवा, इथे प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, इथं प्रॉब्लेम आहे. आता बघा, नो स्टेट टॅक्स या कायद्यात अशी तरतूद केली, जर एपीएमसीच्या बाहेर प्रायव्हेट एपीएमसी तयार झाली, प्रायव्हेट स्टोअर लागू झाले, तर त्याच्यावर तिथं विकलेल्या कुठल्या व्यवहारावर टॅक्स लागणार नाही. एपीएमसी मध्ये टॅक्स असतो, एपीएमसी मध्ये 13-14% टॅक्स असतो. ते बघतो की एपीएमसी सांगतो तुम्हाला सगळं. एपीएमसी मध्ये जबरदस्त टॅक्स लागतो. सरकारचं म्हणणं आहे एपीएमसी मध्ये टॅक्स जसा तसा चालू राहील राज्यांचा, पण कोणत्याच राज्यांना प्रायव्हेट एपीएमसी वर विक्रेत्यावर खरेदी करणाऱ्यावर टॅक्स लागू होणार नाही. लागूच होणार नाही. उपकर बी लावता येणार नाही, अधिभार बी लावता येणार नाही, आणि लावताच नाही त्या कायद्याची व्याख्या बी बदलता येणार नाही. कुठेच म्हणून 100% राज्याचा तेच बाबा टॅक्स लावायचा अधिकार नाही. मग काय होईल. आता फरक असा, लोक शेतकऱ्याचं म्हणणं तेच आहे, बाबा एपीएमसी मध्ये टॅक्स आहे, त्यामुळे टॅक्स असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमचे कमवलेले पैसे टॅक्समध्ये जातात, आणि प्रायव्हेट एपीएमसी मध्ये टॅक्स नाही, त्याच्यामुळे कमवलेले पैसे आम्हाला जास्त मिळतात. मग सुरुवातीला इथं फायदा झाला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, अमेझॉन काय म्हणणार 100 रुपयावर फ्री डिलिव्हरी, आणि आता काय म्हणणार 500 रुपयावर म्हणणार. मग त्या ठिकाणी काय म्हणणार, टॅक्स नसल्यामुळं शेतकऱ्याला सुरुवातीला इथं फायदा दिसतो. सगळे शेतकरी प्रायव्हेटकडे जातात, आणि सगळे जर शेतकरी 5 वर्ष प्रायव्हेटकडे गेले तर या एपीएमसी मध्ये कोण जाणार आहे. मग हे लोक दुकानं बंद करून टाकतात. ही दुकानं बंद झाली, जसे त्याला कळालं एपीएमसी खतम झाली, लगेच ते लोक काय करतील, नाही म्हणतील तिथून पुढे आम्हाला परवडतच नाही तुमचा गहू 800 रुपये द्या क्विंटलमध्ये. शेतकऱ्याचं म्हणणं आहे टॅक्स लागू करा इकडे सुद्धा. इकडे टॅक्स आहे की नाही, इकडे लागू करा, नाहीतर इकडे खतम करा, तिकडे खतम. सरकारचं म्हणणं इतके दिवस ना होतं, आता हो आहे. ठीक आहे, ते बघू आपण पुढचं. तर टॅक्स नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट, डिस्प्यूट. कोणताही कायदा केल्यानंतर डिस्प्यूटची तयारी असायलाच पाहिजे. आता डिस्प्यूट म्हणजे काय, समजा या विक्री खरेदीमध्ये गडबड झाली, काही प्रॉब्लेम आले, तर अशा टायमाला याचं सेटलमेंट कुठं होणार, डिस्प्यूट सेटलमेंट कुठं होणार. हे एक वाद आहे, इथे एक वादाचा प्रॉब्लेम आहे. तर सरकारने या ठिकाणी सांगितलं डिस्प्यूट होण्यासाठी एसडीएम कोर्ट अप्रोच केलेला आहे. सिव्हिल कोर्ट नाही, एसडीएम कोर्ट. एसडीएम म्हणजे सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, अर्थात उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी. म्हणून लक्षात ठेवा, उपजिल्हाधिकारी होणं का गरजेचं लक्षात ठेवा. उपजिल्हाधिकारी एसडीएम होते माणूस. ठीक आहे,
एसडीएम म्हणजे लक्षात ठेवा, कलेक्टर सुद्धा एसडीएम अधिकारी आहे. लक्षात, कलेक्टर सुद्धा न्यायाधीश आहे, तहसीलदार न्यायाधीश आहे एक प्रकारचं, सिव्हिल फौजदारीमध्ये येत नाही त्यांना. एसडीएम हे न्यायाधीश आहे, कोर्ट आहे एक प्रकारचं. आणि त्या टायमाला एसडीएम जेव्हा उपजिल्हाधिकारी एसडीएम म्हणून जातो त्या ठिकाणी बसायला, त्या ठिकाणी कोर्टामध्ये, कोर्ट सारखं कोर्ट असते, छोटं एवढंच हॉल असते त्यांचा. आणि त्या ठिकाणी जो उपजिल्हाधिकारी जेव्हा एसडीएम म्हणून जातो तेव्हा जे सारखं काळा कोट घालून जावं लागते. आणि ते त्या ठिकाणी वकील जे राहतात, सेम इकडे वकील तिथे जाऊ शकतात, ते वकील सुद्धा कोर्ट घालून सेम कोर्टासारखीच प्रोसेस राहते आणि तिथे ते निकाल लागतो. एसडीएम कोर्ट. एसडीएम कोर्ट म्हणजे काय, ज्या कोर्टामध्ये जमिनीचे शेतकऱ्यासंबंधित महसुलाचे जे वादी राहतात ते एसडीएम कोर्टामध्ये चालतात. मग आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आम्हाला एसडीएम कोर्टमध्ये नको, आम्हाला कोर्टामध्ये जाण्याचं परवानगी सिव्हिल कोर्टमध्ये. आता काय होते बाबा, एसडीएम कोर्ट काय भानगड आहे? एसडीएम कोर्टमध्ये तर तरतूद अशी केली की एसडीएम कोर्ट डायरेक्ट जायचं नाही. पहिल्यांदा डिस्प्यूट जर झाला तर पहिल्यांदा एसडीएम कडे अर्ज करायचं. एसडीएम काय करणार, या ठिकाणी कन्सिलेशन बोर्ड निर्माण करणार. कन्सिलेशन बोर्ड म्हणजे सल्लागारी मंडळ. जसं फॅमिली कोर्टमध्ये महिलेने कधी कंप्लेंट केली, नवरा लय मारायलाय मला फारकत पाहिजे, असं जर म्हणलं तर डायरेक्ट तिला फारकत मिळत नाही, तर तिला 2दा-3दा काउन्सिलिंग केली जाते. बाई असं नसते, कधी कधी मार खावं लागते, त्याला सांगतात बाबा तसं नसते, कधी कधी कमी मारावं लागते. अशा भाकडी चालतात. 2दा-3दा समजून सांगल्या जाते, समजून सांगून ऐकत नसेल तर देन मग त्याच्यावर विचार केला जातो. कन्सिलेशन म्हणजे सल्लागारी मंडळ. सल्लागारी मंडळ कसं होईल, तर सल्लागारी मंडळामध्ये 2 माणसं शेतकऱ्याचे आणि 2 माणसं ते समोरला जो काही प्रायव्हेट मेंबर आहे, ज्याच्याकडे व्यवहार झालाय ते शेतीचा माल विकण्याचा, त्याचे 2 माणसं, याचे 2 माणसं आणि एसडीएम ला अपॉइंट केलं एक अधिकारी. असे 5 जणांचं मंडळ राहील आणि या ठिकाणी विचार विनिमय केला जाईल. आणि काय म्हटलं जाईल, ना तुझं हे भाव बरोबर आहे, घेऊन टाक. समजा उदाहरण घ्या, शेतकऱ्याने एका प्रायव्हेट व्यक्तीसोबत आलूचा व्यवहार केला, 25 रुपये किलो असा व्यवहार झाला. सगळं काय ठरलं 25 रुपये किलो. आणि नंतर मग ते प्रायव्हेट व्यक्ती म्हणते नाही मी 25 बोललोच नाही, मी 18 रुपये म्हणतो. शेतकरी म्हणतो 18 म्हणलं 25 म्हणले, मग हे वाद कुणाकडे जाणार, इथं जाणार. मग हे दोघं येणार, शेतकऱ्याचे 2 माणसं, इकडे 2 माणसं. मग याने मार्ग काढणार, ना 25 ना 18, 22 मध्ये काम टाकून टाका, भेटून टाका, जाऊ दे कशाला लागलं. ते कन्सिलेशन बोर्ड. मग शेतकरी म्हणते नाही 22 नाही 25 म्हणजे 25. मग मॅटर मिटणार झालं. मग अशा टायमाला मग हे झालं पहिलं. दुसरं मात्र डायरेक्ट मॅटर जाणार एसडीएम जवळ, डायरेक्ट एसडीएम कोड घालून बसणार, तिथं जाणार आणि एसडीएम त्या ठिकाणी ऐकून घेणार, दोघांचे निर्णय देणार. एसडीएमचा निर्णय बी मान्य नाही शेतकऱ्याला किंवा समोरच्या व्यक्तीला. मग अशा टायमाला तिसरं अपील राहील कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हाधिकारी. एसडीएम त्यावरला डीएम म्हणतात, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा अधिकारी तथा दंडाधिकारी कलेक्टरकडे जाईल. आणि एसडीएम 30 दिवसामध्ये निकाल देणं गरजेचं आहे आणि कलेक्टरनं 30 दिवसामध्ये निकाल देणं गरजेचं आहे. मग कलेक्टरनं निकाल दिला आणि ते फायनल निकाल, त्याच्यावर कुठलंही अपील नाही. शेतकऱ्याचं म्हणणं आहे बाबा की एसडीएम आणि कलेक्टर सरकारकडून मॅनेज होतात. ठीक आहे, एका फोनवर बदली गडचिरोली टाकतो म्हणजे साईन करून टाकतात, किंवा एखादे पॅकेज त्याला पाठवलं वरून पैसे की संपलं काम, ते मॅनेज होतात. मग ते मॅनेज होतात, त्याच्यामुळे आम्हाला याच्यावर विश्वास नाही. आमच्यासाठी सिव्हिल कोर्टची तयारी करा. सिव्हिल कोर्ट पाहिजे. सरकारनं सिव्हिल कोर्ट का टाकलं नाही, तर सरकारचं म्हणणं आहे की वकील लोक हुशार असतात, शेतकऱ्याला जमू देत नाही, पैसे लावायला त्या ठिकाणी शेतकऱ्याला थोडा पैसा नसतो आणि तारीख पे तारीख म्हणून ते दामिनी पिक्चर संधी जसं बनतो तसं तारीख ते तारीख वाढत जाते आणि तारीख वाढत शेतकऱ्याच्या इकडे वाभाडा निघते. म्हणून मी कोर्ट आणलं नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. यांचं म्हणणं आहे आमचं आम्ही बघून घेऊ, काय तारीख आहे काय नाही ते आम्हाला ते सांगू नका, आम्हाला एसडीएम नको आहे, आम्हाला कलेक्टर नको आहे, आम्हाला कोर्ट पाहिजे. तर माझं पण म्हणणं आहे कोर्टच असं पाहिजे, कारण ते जेवढं कोर्टाला मॅनेज करणं अवघड आहे तेवढं याला नाही. कोर्टाला मॅनेज करणं होते, मी नाही म्हणतो कोर्टाचा सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश मॅनेज होतो, तेवढं सोपं नाही, तेवढं सोपं मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानाला सोपं नाही. आलं लक्षामध्ये. डिस्ट्रिक्ट कोर्टचा एखादा न्यायाधीश एसपीला जर फोन करून म्हणला किंवा मला भीती वाटायली आज माझ्या घरी तुम्ही उभा टाकला पाहिजे गेटला सिक्युरिटीला, डिस्ट्रिक्ट कोर्टच्या न्यायाधीशाने जर जे एसपीला फोन करून म्हणलं तर एसपीला त्या ठिकाणी रात्रभर बळवला. इतके पॉवर आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या न्यायाधीशाला. सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तर सोडून होते, खूप पॉवर असतं कोर्टाला. कोर्ट मॅनेज तेवढं लवकर होणार जेवढं एसपी किंवा कलेक्टर किंवा एसडीएम मॅनेज होतं तेवढं होईना. आणि शेतकऱ्याच्या बाजूने हे बरोबर आहे. म्हणून शेतकऱ्याचे 3 प्रॉब्लेम आहेत त्या कायद्यामध्ये. प्रॉब्लेम नंबर 1 एपीएमसी उडून जाईल, नंबर 2 नो टॅक्स नसल्यामुळे भेदभाव व्हायला लागलाय, आणि तिसरं डिस्प्यूट मध्ये आम्हाला कोर्टात जायचा अधिकार द्या, बाकी आम्हाला काही नको. माझं तर म्हणणं सांगू का तुम्हाला, ना कोर्ट ना एसडीएम, त्याच्यावर पर्याय आहे माझ्याकडे. राज्यघटना जर तुम्ही वाचली असेल, राज्यघटनेमध्ये 323 आहे बघा, ट्रायब्युनल. ठीक आहे, ट्रायब्युनल नावाची प्रोसेस आहे, न्यायाधिकरण.
आणि ट्रायब्युनल काय करावं सांगतो या ठिकाणी, एक दुरुस्ती करावं सरकारनं. एसडीएम राहू दे, नो प्रॉब्लेम. कलेक्टर राहू द्या, नो प्रॉब्लेम. तर काय करायचं, सुरुवातीचा निकाल एसडीएम कडे जाईल, एसडीएमची अपील कलेक्टरकडे होईल, कलेक्टरची अपील ट्रायब्युनलमध्ये जाईल, न्यायाधिकरणाकडे. आणि न्यायाधिकरणामध्ये गेल्यावर हे कसं राहते, न्यायाधिकरण म्हणजे काय, त्याचा मिनिंग असा, या ठिकाणी 2 जज असतात आणि 2 शेतीचे माणसं असतात. त्या ट्रायब्युनलचं नाव काय असावं, नॅशनल ऍग्रिकल्चरल ट्रायब्युनल, राष्ट्रीय कृषी प्राधिकरण. आणि त्याचा अध्यक्ष असावा या ट्रायब्युनलचा हायकोर्टचा रिटायर्ड जज असावा. एखाद्या हायकोर्टचा रिटायर्ड झाला जज त्याचा अध्यक्ष असावा. 2 जज, 2 शेतीचे कृषी तज्ञ स्वामीनाथन सारखे 2, अशा पद्धतीने ट्रायब्युनल असावं. कलेक्टरची अपील ट्रायब्युनलकडे जावी आणि ट्रायब्युनलने दिलेल्या निकालावर अपील करायचे असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्टची व्यवस्था करावी किंवा हायकोर्टची. हायकोर्ट जरा जास्त होते, डिस्ट्रिक्ट कोर्ट ठीक. आणि डिस्ट्रिक्ट कोर्टने दिलेला निकाल अंतिम असावा किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टातून मग पुढे हायकोर्टात जातील, सुप्रीम कोर्टात, ते लांबच जाईल जाऊ. पण ट्रायब्युनल मला बेस्ट राहील असं वाटतं मला या ठिकाणी. बघू सरकार काय करेल काय नाही, सरकारने त्याच्यावर विचार केला नाही. काय अडचण आहे का? एपीएमसी बघा संपलं नाही आता. एपीएमसी बोलतोय ना झालं ना, एपीएमसी आणि एमएसपी हे 2 मुद्दे झाले, शेवटचं 15 मिनिटात संपून टाकतो. काय अडचण मेनच राहिले नाही, एपीएमसी आणि तुमचं हे एमएसपी 2च मुद्दे राहिले. तर आपलं अभी तो गरम हुआ है क्लास, ठीक है. प्रल्हाद नाही का, वो पाणी दे. बरोबर हेडिंग तर लिहून गेलात की नाही, चला ठीक आहे. फोटो वगैरे काढून घ्या. ग्लासामध्ये पाणी कसं बाजार लक्ष द्या आता इकडे. हा बोल. सिव्हिल कोर्टाचा टाइम लिमिट टाकता येते, कोर्टाला टाइम लिमिट एसडीएम ला वगैरे 30 दिवसाचा राहते. नाही, कोर्टाला टाइम लिमिट नसते. दोघांचं ऐकून घेणं कोर्टाचं काम आहे. लक्ष द्या. एपीएमसी बद्दल माहिती घेऊ. एपीएमसी चे काय फायदे आहेत, एपीएमसी ची काय गरज आहे, काय गरज आहे एपीएमसी ची. दुसरं मिनिंग एपीएमसीचं बेनिफिट काय काय आहे, फायदे काय काय आहेत एपीएमसी चे. तिसरं एपीएमसी मध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि लास्ट रिफॉर्म्स काय काय झाले एपीएमसी मध्ये आणि कुठं कुठं आजच्या टायमाला एपीएमसी संपलेली आहे. बघू रियालिटी काय आहे, वास्तविकता बघा. आता एपीएमसी मध्ये भीती आहे, वास्तविकता भीती नाही, पण तेच आता होतं. प्रॉब्लेम बघले तर बघा. लक्ष द्या. एपीएमसी ची गरज काय आहे, का एपीएमसी निर्माण झाली. मी पहिले सांगितलं तुम्हाला, एपीएमसी ची निर्माण होण्याचं कारण बचाव, ठीक आहे. सावकारापासून शेतकऱ्याचं संरक्षण करणं. कारण सावकार लोक काय करायचे, व्याजानं पैसे द्यायचे आणि पीक आल्या शेतामध्ये जाऊन बसायचे, इथंच हिशोब करा. आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये घरापर्यंत जाईपर्यंत काहीच राहायचं नाही. एपीएमसी आल्यामुळे फरक असा पडला की नीट कायदा तयार झाला आणि कायद्यात लिहिल्या गेलं की शेतीमधली पहिली विक्री एपीएमसी मध्ये होईल, बाजार समितीमध्ये होईल. सावकाराचं या ठिकाणी शेतामध्ये येणं बंद झालं, शेतकरी माल विकायला लागला आणि अशा टायमाला शेतकऱ्याजवळ पैसे यायला लागले. मग शेतकऱ्यांना देणे घेणं करावं, शेतकऱ्याच्या हातात पैसे राहायला लागले. हे फायदा झाला, ठीक आहे. हे बेनिफिट्स. अजून काय काय बेनिफिट्स आहेत एपीएमसी मध्ये बघा. एपीएमसी मध्ये पहिला मुद्दा या ठिकाणी बोली लागते. लक्षात द्या सगळ्यांनी, बोली लागते. एपीएमसी मध्ये काही शॉप असतात, ठीक आहे. तुम्ही कधी गेला असाल तर नव्या मोंढा, जुना मोंढा या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही सॉइल आहे, सॉइल टेस्ट जी आहे, सॉइल टेस्ट ते केली जाते, बरोबर. या ठिकाणी अडत्या जे असते, अडत्या नाव ऐकलं कधी, अडत्या जे असतात ते अडत्या असतात, त्याला कमिशन एजंट सुद्धा म्हणतात, ठीक आहे. कमिशन एजंट जे आहे ते अडते आहे. तर बघू काय काय होतं, लक्ष द्या या ठिकाणी, बोलू नका. बघा, कुठलाही शेतकरी जेव्हा आपलं उत्पाद घेऊन, आपलं पीक घेऊन जेव्हा एपीएमसी मध्ये जातो, तिथं गेल्यानंतर
काय होतं पहिल्यांदा त्या ठिकाणी जे स्टोअर उभारले असतात दुकानं, नोव्हेंबरात कधी गेलात की नाही, दुकानं असतात, हळद टाकलेली आहे, इकडे भुईमुगच्या शेंगा टाकलेले, मूग टाकलेले, कामं चालूच राहतात. कसं असते बघा, त्या ठिकाणी काही कमिशन एजंट असतात. कायद्यामध्ये अशी तरतूद केली, कोणताही शेतकरी कमिशन एजंट शिवाय दुकानासोबत परस्पर माल विक्री करणार नाही. कोणताही शेतकरी माल आणल्यानंतर मध्ये जे कमिशन आहे, जसं शेअर मार्केटमध्ये गेल्यानंतर जे शेअर ब्रोकर असतात, त्या शेअर ब्रोकर शिवाय तुम्हाला शेअर्स खरेदी करता येत नाही. ती पर्सनल कंपनीला जाऊन म्हणू शकत नाही मी शेअर खरेदी करतो, ती ब्रोकर पाहिजेच मध्ये. असा आहे त्या ठिकाणी अडत्या तो असतो कमिशन एजंट. आता कमिशन एजंट पळून गेला तर माल खरेदी केला पळून गेला सगळं, मग तसं नसते. कारण या कायद्यात असं लिहिलंय की जो कोणी कमिशन एजंट आहे त्या कमिशन एजंटनं पहिलं आपलं कायद्यामध्ये नाव रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि त्या ठिकाणी त्यानं मिनिमम अमाऊंट रक्कम भरावी, 1 लाख 2 लाख 5 लाख रुपये सरकारकडे भरावं लागतं. त्या ठिकाणी कमिशन एजंट व्हायचं सोपं नाही, रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागते आधार कार्ड पॅन कार्डाच्या टायमाला, आणि सरकारकडे 5-10 लाख रुपये भरावं लागतात ऍडिशनल मध्ये. का? कारण पळून गेला तर ते पैसे शेतकऱ्याला मिळतात. म्हणजे इथे या ठिकाणी गॅरंटी मिळाली शेतकऱ्याला, जे प्रायव्हेट एपीएमसी मध्ये गॅरंटी नाही. ते पुढे सांगतो तुम्हाला. प्रायव्हेट एपीएमसी मध्ये असं नाही, तिथलं जे कमिशन तिथे कमिशन एजंट आहे पण त्याला ते पैसे भरणं अनिवार्य नाही, इथं अनिवार्य. हे फायदा झाला. बोली लागते. बोली म्हणजे पहिल्यांदा मिनिमम भाव ठेवला जातो. समजा 1000 रुपये क्विंटल सुरू होते, 1000 रुपये क्विंटल 1, 2, मग दुसरं कोणतरी म्हणणार 1000 रुपये क्विंटल 101 रुपये, ठीक आहे, 1101 झाला. मग दुसरा कोणतरी येणार म्हणणार 1102 रुपये देतो मी, दुसरं कोण येणार 1130 रुपये देतो. ज्याची बोली लागली त्याच्यावरती माल विकला गेला आणि विकून देण्याचं काम करतो कमिशन एजंट. फायदा या ठिकाणी शेतकऱ्याला माल आणायचा, कमिशन एजंटकडे जायचं आणि विकून देणार. कमिशन एजंटच्या ओळख पण झाल्या राहतात. एक कमिशन एजंटला 10 गावचे शेतकरी ओळखीतात आणि ते त्याच कमिशन एजंटला भेटतात, दुसरे कुठं जात नाही. फायदा याच्यामध्ये. प्रॉब्लेम पण आहे. काय प्रॉब्लेम आहे? पहिला मुद्दा, या कमिशन एजंटला कमिशन द्यावं लागतं 2.5%. शेतकऱ्याने जेवढा माल विकला त्याच्या 2.5% शेतकऱ्याने, 2.5% त्या दुकानदाराला, 5%. दुसरं, शेतकऱ्याला ट्रान्सपोर्ट चार्ज लागतो आरामात 5%. ठीक आहे. फीस लागते शेतकऱ्याला 2.5%. कृषी उत्पन्न बाजार समिती फीस लागते 2.5%. अशा पद्धतीने शेतकऱ्याचे कमवलेल्या पैशामधले 5 आणि 5 10%. म्हणजे शेतकऱ्यानं 2000 रुपयाचं माल विकला तर त्यातले 10% म्हणजे 200 रुपये घेईल शेतकरी. संपलं. शेतकऱ्याचं नुकसान पण. आणि हेच टॅक्स प्रायव्हेट मध्ये नाही. आता सांगितलं थोड्या वेळाखाली, बिलकुल टॅक्स नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे पैसे प्रायव्हेट मध्ये वाढतात, एपीएमसी मध्ये जातात. हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो प्रॉब्लेम छोटासा. ओके. आता प्रॉब्लेम मध्ये आणखी प्रॉब्लेम असा आहे, या ठिकाणी सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे, या ठिकाणी पॉलिटिक्स चालते. आणि महत्वाचा मुद्दा असा, या ठिकाणी जे आहे ते आडत्या मॅनेज होतात. कसं मॅनेज होतात बघा. समजा उदाहरण घ्या, त्या आडत्याची सेटिंग दुकानदारवाला करते. कारण दुकानदाराला तर डायरेक्ट शेतकऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही ना. आणि ते समजा उदाहरण घ्या, तुमचं म्हणणं असं झालं पाहिजे, जर त्या दुकानदाराने डायरेक्ट शेतकऱ्याला बोलला, आडत्याला न बोलता, आणि माल विकत घेतला तर काय होईल? जर याच्यावर केस झाली तर दुकानदारी अडकला आणि आडत्या अडकला. तर का त्या कायद्यात सरळ लिहिलंय की बाबा असं सेटिंग होऊ शकत नाही. शेतकरी डायरेक्ट त्या माल दुकानदाराला विकू शकत नाही. हे तर प्रॉब्लेम आहे कायद्यामध्ये. शेतकरी बांधल्या गेलेला आहे. फायदे आहे पण शेतकरी बांधल्या गेले. का? अडत्यालाच बोलावं लागेल, डायरेक्ट दुकानदाराला बोलू शकणार तुम्ही. आणि सध्याच्या कायद्यामध्ये अडते पिडते काय, डायरेक्ट दुकानदाराला तुम्ही कनेक्ट करू शकता. आंबाडला फोन करून बोलू शकता, 6 किलो आलो घेऊन जा. हे प्रॉब्लेम आहे. म्हणजे कायदा चांगला नाही अजून. इथं प्रॉब्लेम अशी बोल भरला ठेवायचं. शेतकरी डायरेक्ट जर दुकानदाराला बोललं जर शेतकऱ्यावर केस, त्याच्यावर आडत्यालाच बोललं पाहिजे असं आहे. मग आता आडत्याचा प्रॉब्लेम काय? म्हणजे आडत्याला काय करतात दुकानदार लोक, 10 जण एकत्र येतात. ते दुकान ते ट्रेडर एकत्र येतात आणि त्याला सांगतात बघा भाव भले 3000 चालला आहे पण तू 2500 मध्ये काम करून टाक. भाव 3000 चालला आहे क्विंटलला, गहू 3000 क्विंटलचं झाले तर तू 2500 मध्ये मिटवून टाक. 100 रुपये तुला माझ्याकडे, एका क्विंटल मागे 100. आता किती माल येतो? मग त्याला शेतकऱ्याकडे जाणार, 3000 भाव आहे पण त्याला सांगणार 10 ट्रेडर लक्षात ठेवा, 10 दुकानदार एकच आहे, त्या 10 दुकानदार एकच भाव सांगलाय. यानं जाणार सांगणार बाबा भाव कितीला मला माहिती नाही, 2500 घेतो, परवडलं तर द्या. शेतकरी काय करणार, या दुकानात परवडलं तिकडे जाणार, तिथे जाणार म्हणणार 2500. कारण सगळ्यांनी सेटिंग लावली नाही, तिथं जा 25 तिथे 25. शेतकरी म्हणते सगळीकडे 25 घेऊ टाकू बाबा. 3000चा माल 2500 विकत घेतात, त्याचे 100 रुपये कमिशन त्या अडत्याला मिळते, शेतकरी पण वेगळं कमिशन मिळते. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहेत. शेतकऱ्यांनी कंप्लेंट केली सरकारकडे की हे प्रॉब्लेम आहेत आम्हाला, आडती संपून टाका असं शेतकऱ्याचं म्हणणं. तर बरोबर आहे, प्रॉब्लेम आहेत नाही असं नाही, पण हे प्रॉब्लेम सुधारता आले असते तो मुद्दा वेगळा. तर सरकारने याचा विचार केला आणि उडवण्यासाठी सगळ्या गोष्टी. शेतकऱ्यांना एपीएमसी संपवली नाही ना, एपीएमसी चालू ठेवली की प्रायव्हेट एपीएमसी तयार केली, टॅक्स नाही, अडती नाही त्या ठिकाणी, डायरेक्ट तुम्ही बोलू शकता. त्याच्यामुळे अडचण आली या एपीएमसी. टिकल की नाही असं शेतकऱ्याला वाटायला लागले आणि टिकण्याचे चान्सेस पण कमी आहे. रिफॉर्म्स काय झाले ध्यान द्या.
रिफॉर्म्स 2003 मध्ये रिफॉर्म्स करणारं पहिलं राज्य महाराष्ट्रच आहे. आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. आता शरद पवारकडे तुम्ही, शरद पवार राज्यसभेमध्ये का बोलले नाही? शरद पवारनं एकही शब्द त्या याच्यामध्ये का बोलला नाही? त्याचं कारण शरद पवार आणि काँग्रेसचं जे काही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, तर या दोघांच्या सरकारनं 2003 मध्येच भारतामध्ये प्रायव्हेट एपीएम, राज्यामध्ये प्रायव्हेट एपीएमसी आणली. महाराष्ट्र सरकार पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आजच्या टायमाला 18 प्रायव्हेट एपीएमसी म्हणते. 18 प्रायव्हेट आहेत आता या टायमाला प्रायव्हेट एपीएमसी. म्हणजे सरकारला तर आज आहे मोठ्यासारखी, प्रायव्हेटला प्रायव्हेट आहे. म्हणजे ज्या काँग्रेसनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं कायदा करून राज्यामध्ये प्रायव्हेट एपीएमसी आणली, ते जर या ऍक्टला विरोध केलं तर मारतात की नाही बरोबर. म्हणून शरद पवार शांत आहे, म्हणून काँग्रेस शांत आहे राज्यामध्ये. आणि त्याला माहिती आहे जर आपण काय बोलायचं तर ऑलरेडी आपण 2003 मध्ये हे काम करून ठेवलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम केल्यामुळे अजून तर शेतकरी नुकसान झालं नाही. ओके सगळं चालू आहे. आज एक प्रॉडक्ट बघा, व्यवहार ट्रान्झॅक्शन किती झाले सांगतो तुम्हाला मी. महाराष्ट्रामध्ये ट्रान्झॅक्शन झाले बघा 18-19 मध्ये प्रायव्हेट एपीएमसी मध्ये ट्रान्झॅक्शन झाले जवळपास, प्रायव्हेट एपीएमसी मध्ये ट्रान्झॅक्शन झाले 11,000 कोटीचे ट्रान्झॅक्शन झाले महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मध्ये. आणि जे गव्हर्नमेंटचे एपीएमसी आहे, जे रेग्युलर आपले ठरलेले एपीएमसी, इथं झाले 48,000 कोटीचे ट्रान्झॅक्शन. सांगा बरं काय अडचण? म्हणजे ज्या महाराष्ट्रात काय उपाय ऐकून घ्या. ज्या शेतकऱ्याला वाटेल बाबा मला प्रायव्हेट एपीएमसी मध्ये फायदा आहे त्याला इथं जाईल. ज्या शेतकऱ्याला वाटेल बाबा मला गव्हर्नमेंटच्या म्हणजे सध्या कायद्याखाली आहे त्याच्याकडे इथं जाईल. आणखी एक नियम आहे महाराष्ट्रामध्ये, दुसरा आहे डायरेक्ट, ठीक आहे, एक मिनिट, डायरेक्ट लायसन, ठीक आहे, डायरेक्ट मार्केट लायसन DML. हे काय आहे तर अशा 1100 लायसन्स विकण्यात आलेले. हे काय ऐकून घ्या पहिल्यांदा. ज्याला कोणाला समजा मंडीमध्ये पण काम करायचं नाही, असा एक ट्रेडर आहे ज्याला मंडीमध्ये पण जायचं नाही, ज्याला एपीएमसी मध्ये पण जायचं नाही, गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या पण जायचं नाही, पण त्याला आपलं वैयक्तिकरित्या शेतकऱ्याकडून माल विकत घ्यायचा आहे. त्यांना पहिल्यांदा जायचं, सरकारकडून परवानगी घ्यायची, लायसन घ्यायचं, फीस भरायची. ते लायसन मिळालं की मग ते लायसन आपल्या ट्रेडरला दर्जावर लावायचं आणि घोषणा करून टाकायची की कुठल्याच मंडीमध्ये न जाता शेतकरी डायरेक्ट माझ्याशी थेट संवाद साधून मला ती माल विकू शकतात. म्हणजे ज्या शेतकऱ्याला वाटते मला प्रायव्हेट मंडी पण नको एपीएमसी, मला गव्हर्नमेंटची एपीएमसी पण नको, डायरेक्ट मला त्या दुकानदाराशी बोलायचं आहे, तर ज्याच्याकडे लायसन आहे अशा व्यक्तीकडे जाऊन माल विकावा. मग काय होईल, या दोघांपेक्षा यांचा चांगला भाव देईल. याने समजा 1900 रुपये द्याले, त्याने 1950 द्यायला, या 2000 देतो असं आहे. मग हे किती लायसन दिले महाराष्ट्रामध्ये? आतापर्यंत 1100 लोकांना लायसन दिले महाराष्ट्रामध्ये, विलासराव देशमुखच्या काळापासून आतापर्यंत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट लायसन पण दिलेलं आहे प्रायव्हेट लोकांना. महाराष्ट्रामध्ये 18 प्रायव्हेट एपीएमसी पण आहे आणि गव्हर्नमेंटचे एपीएमसी, सगळं काही दोन धडाके चालू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग फेल झाला नाही, सक्सेस झालेला. हा पूर्णपणे लागू नाही झालं, आहे लागू. महाराष्ट्र कोणत्या तोंडाला म्हणते नको म्हणून? महाराष्ट्रातच नाही, पुढे काय सेकंड बिहार. बिहारमध्ये काय आहे, बिहारमध्ये काय म्हणते, बिहारमध्ये एपीएमसी राहिलीच नाही, संपले बिहारमधले एपीएमसी. तर संपलं झालं काय ऐकून घ्या. बिहारमधले जे लोक पहिलेच फार शिकलेले नसतात, बिहारमध्ये एपीएमसी मध्ये भाव आहे. समजा उदाहरण घ्या, मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे, समजा उदाहरण घ्या तांदळासाठी आहे भाव 1975 आणि गव्हासाठी आहे समजा 1860 रुपये असं. गव्हासाठी 1975 आणि तांदळासाठी 1875 आहे समजा. बिहारची गोष्ट करतो तुम्हाला. तर बिहारमध्ये 2006 मध्ये झालं असं, कायदा केला नाही राज्यानं, नंतर कायदा केला, झालं असं ह्या काय लागलं, शेतकरी माल उत्पादन घेणार आणि ते माल घेऊन वाहन बांधणार, एखादी ट्रक ट्रॅक्टर वगैरे, त्याच्यात माल टाकणार, एपीएमसी मध्ये जाणार. तिथे गेल्यानंतर मग आता ते मिनिमम सपोर्ट प्राइस आहे. मिनिमम सपोर्ट प्राइसचा मिनिंग काय ऐकून घ्या, डिटेलमध्ये बघायचं पण थोडक्यात मिनिंग सांगतो. मिनिमम सपोर्ट प्राइसचा मिनिंग असा की सरकार अशी हमी देते शेतकऱ्यांना की याच्या खाली तुमचा माल विकला जाणारच नाही एपीएमसी मध्ये. म्हणजे गव्हासाठी समजा 1975 आहे, म्हणजे गव्हाचा भाव 1975च्या खाली जाणारच नाही याची गॅरंटी आम्ही घेतो. आणि 1860च्या खाली तांदळाचा भाव जाणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो. म्हणजे एपीएमसी मध्ये गव्हाचा भाव 1975 पासून सुरू होणार, 1975 1, 2 इथून सुरू होणार, याला म्हणतात एमएसपी. मग बिहार मधला शेतकरी एपीएमसी मध्ये जायला लागला. गेलं काय व्हायला लागलं त्या ठिकाणी बघ, तिथं गेलं, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला टॅक्स बिहारमध्ये जरा जास्त आहे, प्रत्येक राज्याचा टॅक्स वेगळा राहतो. तिथं गेल्यावर बिहारमध्ये टॅक्स बघा, कमिशन एजंट 5%, ट्रॅव्हलिंग टॅक्स 5%,
ठीक आहे. ट्रॅव्हलिंग करण्यासाठी ते भाडं ट्रॅक्टरचं वगैरे भाडं द्यावं लागेल, त्यासाठी 5%, समजा 2%. ठीक आहे. फीस 3%, 15%. म्हणजे एका शेतकऱ्यानं, समजा आपण भरती आकडा घेऊ, एका शेतकऱ्यानं 2,000 रुपयाचा समजा गहू विकला तर त्याचे 15% पैसे काढून टाका. किती होतं 2,000 15 गेल्यावर? किती गेले? 300 गेले. म्हणजे एका शेतकऱ्यानं 2,000चा माल एपीएमसी मध्ये विकला तर त्यातले 2,000तले 300 रुपये इथंच गेले. कसे गेले? 5% तुमचं त्या एजंटकडे गेले, 5% तुमचं ट्रॅव्हलिंग टॅक्स गेला, तुमचं 2% ट्रॅव्हलिंगसाठी भाडं गेलं, 3% सरकारची फीस गेली. म्हणजे ऑलरेडी 2,000 मधले तुमचे 300 गेले, उरले 1,700 रुपये. बिहारमध्ये घोषणा झाली 1,700 रुपये शेतकरी हातात पडणार. हे काय विचार केला प्रायव्हेट लोकांनी? प्रायव्हेट लोक शेतकऱ्यावर बोलायला लागले, तुला एपीएमसी मध्ये गेल्यावर कसा पडाला भाव 2,000 मध्ये? 1700 हातात येतात. तुला 1700 हातात येतात की नाही? तू काय कर, 1500 मध्ये मला दे. तू वाहन बांधलो काहीच करू नको, तुझ्या शेतामध्ये येऊन वाहन बांधून घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, बिहारमध्ये असा नियम आहे, एपीएमसी मध्ये माल विकल्यावर 4 महिन्याला पेमेंट मिळणार. त्याचं पैसे शेतकरी नेट मिळणार नाही, 4 महिन्याला पैसे घेऊन जायचे. मग हे लोक म्हणायला लागले, नेट पैसे ऍडव्हान्स मध्ये घे. किती माल आहे तुझ्याकडं? 10 क्विंटल. ठीक आहे, 10 क्विंटल 1500 नुसार एवढे पैसे. आणि माल तुला आणायची गरज नाही, माझं ट्रॅक्टर येणार, माल घेऊन जाणार, ट्रान्सपोर्ट चार्ज माझा, माल नेणारे चढवणारे माणसं माझे, उतरवणारे माणसं माझे, आणि 1500 रुपये घे. मग शेतकरी विचार करायला लागला, माझं ट्रॅक्टर बांधणार, तिथं जाणार, लाईनीमध्ये थांबणार, बोली लागणार, एजंटच्या पाठीमागं लागणार, त्याला चहा पाजवावं लागणार, सगळ्या गोष्टी करणार, 1700 रुपये माध्यमात 300 रुपये कट आहेत ना, 1700 माल विकणार आणि 4 महिन्यानंतर घ्यायला यायचे पैसे. शेतकरी विचार केला, 300 गेले तर गेले, वरून 100 रुपये दिले, 1600 आले. ठीक आहे, नेट पैसे मिळाले, ना झंझट वाहन बांधण्याची, ना झंझट कमिशन एजंटच्या जायची. माल चाललाय आणि दुकान आपल्या शेतातून माल उचलून नेऊ दे. म्हणून तिथल्या बिहारच्या शेतकऱ्यांनी कसम खाल्ली की कुठंच एपीएमसी मध्ये जायचं नाही, शेतातूनच माल घेऊन जाणार. आणि 2006 मध्ये अशा प्रकारे 7 मध्ये बिहारमध्ये एपीएमसी संपूर्ण झाली. धूमधडाक्यात बिहारमध्ये चालू सगळं काही. आणि याच्यापेक्षा दुसरी गोष्ट अशी, बिहारचे शेतकरी टायर जळालेत एपीएमसी टाकावून. ठीक आहे, बिहार शेतकरी कालच्या आंदोलनामध्ये टायर जळालेत. काय नाही, एपीएमसी खतम व्हायली, एकदा रद्द करा. अरे तुझ्या राज्यात एपीएमसी ऑलरेडी खतम झाली, तुम्हीच खतम केलेली. 2007 मध्ये तुम्ही एपीएमसी खतम केली ना, आता उठाव करायला लागले. म्हणजे ज्याची बायको पळून गेली तर मला बायको घरातच राहिली पाहिजे. बायको पळून गेली तर दुसऱ्याच्या बायका घराच्या बाहेर निघल्या नाही पाहिजे. हे बरोबर नाही. तुझी जाऊन 4-5 वर्ष झाली, बाळकडे अवघड आहे. तर ही एक गोष्ट झाली बिहारमध्ये. ओके, अजून एक राज्य आहे कर्नाटक. ठीक आहे, कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्य आहे, त्याच्यानंतर आहे दिल्ली. म्हणजे लक्षात ठेवा, देशातले किती राज्य आहेत? 4 राज्य असे ज्या राज्यामध्ये आजच्या टायमाला प्रायव्हेट एपीएमसी तयार झाली आहे. कुठं कुठं एपीएमसी तयार झाली किंवा एपीएमसी खतम झाली? एक महाराष्ट्र, दुसरं बिहारमध्ये एपीएमसी खतम झाली, महाराष्ट्रामध्ये आहे पण प्रायव्हेट पण आहे, कर्नाटकमध्ये प्रायव्हेट एपीएमसी आहे, गव्हर्नमेंटची पण आहे, आणि दिल्लीमध्ये प्रायव्हेट एपीएमसी आहे आणि गव्हर्नमेंटची पण आहे. म्हणजे देशामध्ये ऑलरेडी हे कायदे पास होण्याच्या पूर्वी देशात प्रायव्हेट एपीएमसी 4 राज्यात आलेले, एका राज्यात एपीएमसी उडालेली आहे. म्हणजे मला हे सांगायचे आहे की बाबा हे कायदे पास झाल्यामुळं भले जर सरकारची एपीएमसी उडाली, फारसा तेवढा परिणाम होणार नाही. सरकारनं थोडीशी सुधारणा करणं गरजेचं आहे, हे मुद्दा वेगळा. सुधारणा करणं गरजेचं आहे. काय सुधारणा करायची शेवटी सांगतो तुम्हाला, पण असं नाही की एपीएमसी असं तरच होईल, नाही तर काय होणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा असा सांगतो, किती इथं शेतकरी बसले, किती जणांना असं एपीएमसी माहिती सांगा बरं, किती जणांना एपीएमसी माहिती? रिअल मध्ये आता कळाले असं तुम्हाला, याच्यापूर्वी किती जणांना एपीएमसी माहिती? अहो, अर्ध्या राज्यातल्या, बाकीच्या राज्यात अर्ध्या लोकांना एपीएमसी माहिती नाही. एपीएमसी माहिती कुणाला आहे? हरियाणा, पंजाब. आणि त्यांना का माहिती? ते तर पुढे येणारच आहे तुम्हाला, तेच तिथे जाऊन का बसलेत. आणि सगळ्यात जास्त बेनिफिट पंजाब हरियाणाच्या लोकांना. 100% शेतकऱ्याला माहिती होती एपीएमसी काय राहते, आणि ते बरोबर भाव घेतात, आणि ते काय मॅटर ते लवकर म्हणून ते शेतकरी जाऊन बसले. तुम्ही उठून गेले नाही आज, तुम्हाला काय असेल काय नसेल काय काहीच फरक पडत नाही. ठीक आहे, एपीएमसी मध्ये काय विकू शकता तुम्ही? फळ विकू शकता, भाजीपाला विकू शकता, सगळं विकू शकता. असं काही मिनिमम सपोर्ट प्राइस सगळ्यात मिळत नाही, लक्षात ठेवा. मिनिमम सपोर्ट प्राइस फक्त 23 क्रॉपला मिळते, पण तुम्ही एपीएमसी मध्ये सगळं विकू शकता. एपीएमसी म्हणजे काय? एक तुम्हाला संरक्षण शेतकऱ्यांना. आणि एमएसपी म्हणजे काय? एमएसपी म्हणजे काय? किंवा किमान याच्या खाली तुम्हाला कुठलाही भाव जाणार नाही. 2000 रुपये क्विंटल गहू, त्याच्या खाली तुमचं कोणी खरेदी करणार नाही एपीएमसी मध्ये गेल्यावर. प्रायव्हेट मध्ये गेलं तर खाली मी खरेदी करू शकते, वर बी जाऊ शकते. प्रायव्हेट मध्ये नियंत्रण नाही काही. समजा एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन तुम्ही गहू आणला, एपीएमसी मध्ये 2000 भाव चालला, तुम्ही शेतकऱ्याची ओळख आहे, त्यात 1800 देऊ शकतो, हे तुमचं तुम्ही करू शकता. पण एपीएमसी मध्ये 1800 जर कोणी विकलं, डायरेक्ट क्रिमिनल केस लागली.
शेतकरी संरक्षण आहे पीएमसी, दुसरं तिसरं काही नाही. पण अडचणी पण तेवढ्याच आहेत, कारण टॅक्स लागतो, अडत्याचे प्रॉब्लेम आहेत, कमिशन एजंट आहे, कमिशन एजंट तुमची धोका देण्याचा चान्स आहे, कारण का तो सेटिंग लावून घेतो वरती तिकडे ट्रेडर सोबत. कितीतरी प्रॉब्लेम आहेत, नाही असं. ओके, तर विचार काय अडचण आहे का विचार. पीएमसी कोणाची क्वेश्चन होती मला वाटते. डिमांड माहिती डिमांड हा डिमांड इथे येते बघा, हे डीएम मध्ये येते डिमांड इथे येते. म्हणजे डिमांडनं डायरेक्ट डिमांडला लायसन मिळालं नाही. डिमांडला पाहिजे तर समजा डिमांड आता नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकरी संवाद साधणार. ठीक आहे, जे जे जास्त काळ टिकते, समजा फळ जास्त काळ टिकतात, आलू जास्त काळ टिकतात, कांदे जास्त काळ टिकतात, शेतकऱ्याला जाऊन पकडणार लायसन आहे डिमांडकडे आहे, रिलायन्स फ्रेशकडे आहे लायसन आहे. ठीक आहे, ते जाणार आणि भेटणार जाऊन शेतकऱ्याला, बाबा तुझ्याकडे आलू किती पिकले जातात. शेतकऱ्याने सांगितलं बाबा माझ्याकडे दरवर्षी जे काही आलूचं उत्पादन आहे तर माझ्याकडे 1,00,000 किलो आलू पिकतात. असं एक शेतकरी मोठा भेटला, डिमांड म्हणणार बाबा ते सगळे मला दे आणि तुला भाव घे. आता आता चालू आहे डिमांड मध्ये बघा, भाजीपाला काही आहे डिमांड, पण कमी प्रमाणात डिमांड. अजून तेवढं मोठं डिमांडनं सुरुवात केली नाही, पण येणाऱ्या काळात आता डिमांडकडे बघा. आता डिमांडमध्ये तुम्हाला बाकी काही कमी दिसत, पण पॅकेटमध्ये आलू दिसेल तुम्हाला. म्हणजे जे आलू तुम्ही आता निवडून घेतले, ते छोटं आहे, बारकायाला माती आहे, तसे आहे. आता ते आलू एसी मध्ये दिसणार आहे तशापासून. आणि त्या आलूला घरी नेल्यानंतर तुम्ही इतकं व्यवस्थित खाणार आहात की त्याचं कातडच सुद्धा फेकून देणार, कारण ते एसी मधून आणलेले येतात. आता आपण आलूला ते चिलका काढ, हे काढ, ते तोंडाचं तसं काहीच नसते, फळ असते. आता इतकं, कारण काय आता ती किंमत नाही ना, शेतकरी आपण 8 रुपये पाव किलो आपण घेतलेल्या गोष्टी. आता ती तर डिमांड मध्ये बरोबर पाव किलो 2 रुपये कमी करायचे. कमी करते काय बघा, तुम्हाला अर्ध कमी करते ना त्याची. अहो ते पॉलिथिन दिलं तर त्या पॉलिथिनला पैसे लावतात बाजूला. बरं झालं ते हवेचे पैसे घेण्यात मध्ये फिरते, हवेचे 2 रुपये, कूलरचे 2 रुपये, आमच्या इथला सगळा माल बघण्याचे 5 रुपये. ठीक आहे, बरोबर आहे. एखाद्या माणसाला टच करण्याचे 2 रुपये. येणाऱ्या काळात ते बी लागू होते. काय सांगितलंय, ठीक आहे, बोला की बोला लवकर बोला. समजा जर प्रायव्हेट आपण एपीएमसी मध्ये माल विकला, समजा त्याचे 2,000 रुपये समजा आपल्याला रेट दिलेला आहे त्यांनी पहिले. जर समजा शेतकऱ्यांचा आता कधी कधी वातावरणानुसार माल खराब येते ना, समजा माल खराब राहिला मग त्याला तरी ते भाव तेच राहणार, काय भाव काहीच नाही, कारण गव्हर्नमेंटचा नियमच आहे ना, एमएसपी आहे ना त्या ठिकाणी. पण एमएसपी सगळ्याला लागू नाही, लक्षात ठेवा. ते मी सांगतो, फक्त 23 क्रॉपला लागू आहे. त्या 23 क्रॉपच्या बाबतीमध्ये तसं झालं तरच ते भाव. फळाला एमएसपी लागू नाही, फुलाला एमएसपी लागू नाही, दुधाला एमएसपी लागू नाही, माशांना नाही. मग हे कसं करणार नाही. आपले समजा रेग्युलर सोयाबीन वगैरे हा ते एमएसपी मध्ये बसत असेल तर त्याला नाही माहिती लागतो, त्याच अडचणच नाही. ते खराब हो, कसा येऊ, माल ब्रँडेड येऊ, कसा येऊ, भाव तेच राहणार. मिनिमम त्याला 2,000 मिळणार म्हणजे मिळणार, ही गॅरंटी एमएसपीची. एमएसपी मी सांगतोच तुम्हाला मी. पण ज्याला एमएसपी लागू आहे त्यालाच, फळांना नाही. मग फळाचे लोक म्हणत ना एमएसपी आम्हाला लागू करा. म्हणजे आमच्या ऍपलचा भाव ठरला पाहिजे ना, मिनिमम 100 रुपये. ऍपलचा भाव कुठं ठरलेला तुमच्या मनावर, मार्केटमध्ये कसे जाणवू शकतो तुम्ही. पण बाकीच्या गोष्टी भाव ठरलेला आहे फिक्स. गहू 2,000 रुपये क्विंटल म्हणजे 2,000 रुपये क्विंटल ठरलेलं आहे. कारण ते एपीएमसी लक्षात ठेवा. माझे 2 गोष्ट समजून घ्या बरं. एपीएमसी मध्ये सगळं काही विकलं जाऊ शकते. एपीएमसी मध्ये फुलं विकतात, फळं विकतात, भाजीपाला सगळं काही विकू शकते. मी एपीएमसी मध्ये सगळं काही विकू शकते हे सांगालो तुम्हाला. प्रॉब्लेम काय सांगायलो, प्रॉब्लेम हे सांगालो की एमएसपी सर्वांना लागू नाही. एमएसपी किती जणांना लागू आहे, फक्त 23 पिकाला लागू आहे. पण एपीएमसी मध्ये सगळं काही विकलं जाऊ शकते. मासे पण विकले जाऊ शकतात, अंडे पण विकले जाऊ शकतात, दूध पण विकले जाऊ शकते एमएसपी याच्यामध्ये, सॉरी एपीएमसी मध्ये. पण एमएसपी अंड्याला मिळणार नाही. म्हणजे मिनिमम अंडा 4 रुपयाला विकलं पाहिजे असं नाही. विकलं तर 8 रुपयाला विकलं जाईल, नाही तर फुकटमध्ये द्यावं लागते कधी, कारण त्याला फिक्स नाही. ओके, या एमएसपी बद्दल काय अडचण आहे का विचारा. प्रॉब्लेम काय काय त्याचे तोंडाने सांगतो, ऐकून घ्या. पहिला प्रॉब्लेम, या कायद्यामुळं एमएसपी खतम होण्याचे चान्सेस 100% आहे. 100% खतम होऊ शकते. आतापर्यंत झाली नसेल पण होऊ शकते, हे पहिला प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम या ठिकाणी डिस्प्यूट मॅनेजमेंट एसडीएम कडे चाललंय, कलेक्टरकडे चाललंय. हे 100% विकल्या जातात, भ्रष्टाचार वाढणार म्हणजे वाढणार. दुसरा प्रॉब्लेम आहे, हे सुधारायला पाहिजे त्यांनी. तिसरा प्रॉब्लेम, टॅक्स नाही. प्रायव्हेट एपीएमसीवर टॅक्स लागू होणार नाही. आणि टॅक्स नसल्यामुळं काय होणार आहे सर्वांना माहिती आहे. टॅक्स जर ज्या ठिकाणी नाही, एक टॅक्स आहे, बरोबर कळाली की, इकडे टॅक्स आहे गव्हर्नमेंटच्याकडे आणि टॅक्स नाही, म्हणजे याचा अर्थ भेदभाव व्हायला आहे. त्यामुळे हे सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. मग सरकारनं काय करायला पाहिजे, सुधारणा. पहिली सुधारणा, सरकारनं एक तर इकडे टॅक्स लागू करावा, इकडे लागू करावा, नाही तर दोन्हीकडे संपवावा. दुसरा मुद्दा, सरकारनं कोर्टची व्यवस्था करावी सिव्हिल, नसेल सरकारनं ट्रायब्युनल निर्माण करावं. दुसरी सुधारणा झाली. तिसरं महत्वाचा मुद्दा, सरकारने एपीएमसी जाणार नाही याची लिखित गॅरंटी द्यावी. तर या कायद्यामध्ये प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं एवढंच या प्रॉब्लेम मध्ये. बाकी उगी जे काही प्रॉब्लेम निर्माण करेल, काही मोठं प्रॉब्लेम नाही. एवढं सोडलं तर एकदम जबरदस्त कायदा आहे, कायद्यात काहीच अडचण नाही.
असं माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं मत वेगळं असू शकतं. क्लिअर आहे कायदा? अडचण नाही, थकला नाही, पुढे घेऊ. तुमचं म्हणणं असेल तर घेतो मी, माझ्या सर्वांना सुचवतो. टाका ऍक्ट नंबर 2 झालं, संपत आलंय. लास्ट पॉइंट तिसरा ऍक्ट तर काही फार मोठा नाही. टाइम झालाय 2:15. आपल्या नियमित टायमानुसार अजून 1 घंटा बाकी आहे. 1 घंट्यामध्ये होऊन जाते सगळं काही, काय अडचण नाही. ठीक आहे, ऍक्ट नंबर 2 संपलं. काढलं मग काय करतो. 2 तास झालं ना, किती चालणार चलून चलून त्याला जीव. बॅटरी गेली की काय?